महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। समर्पयामि। मॅडम तुम्ही हात कुंकुलून घ्या। हरिद्रार्घ्यं कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। रूपं देहि मे जयं देहि मे धातु मे जायो। हरिद्रार्घ्यं कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। नेत्रोदकस्पर्शाः तू गणिपण डोळ्याला पाणी घालून घ्या। नेत्रोदकस्पर्शाः हॅलो हॅलो हा 3 वेळेस पाणी प्यायचे। आचम्य ओम केशवाय नमः स्वाहा। मॅडम तुम्ही हात जोडून बसा। ओम नारायणाय नमः स्वाहा। ओम माधवाय नमः स्वाहा। 2 वेळेस पाणी खाली तामणामध्ये सोडून द्या। गोविंदाय नमः। विष्णवे नमः। गोविंदाय नमः। नरसिंहाय नमः। अच्युताय नमः। जनार्दनाय नमः। भवेंद्राय नमः। हरे नमः। श्रीकृष्ण परमात्मने नमः। प्रणवस्य परब्रह्म परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायानि विनियोगः। ओम भूम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जनाः ओम तपाः ओम तस्य हवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्। आपर ज्योतिरसमयं ब्रह्म भूस्मरणादेः दिवालाक्रावेश नमस्कार करावा। श्रीमद्भागनाधिपते नमः। ओम इष्टदेवतेभ्यो नमः। ओम ग्रामदेवतेभ्यो नमः। ओम स्थानदेवतेभ्यो नमः। ओम वासुदेवतेभ्यो नमः। ओम महामहेश्वरदेवतेभ्यो नमः। शशिपुरंदेवतेभ्यो नमः। आदिदेवतेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु सुमुखशेखदन्तस्य कपिलोकजगनकालम्बोदरश्च विकटो विघ्नाशोकनादिक्तो धूम्रकेतुगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशेतने नामानि ईश्वरे च विद्यारम्भे संग्रामे संकटे विघ्नतस्य न जायते शुक्लाम्बरं प्रसन्नवदनं सर्वमङ्गले माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके। मॅडम हातांना हात लावा सरांच्या। श्रीमद्भगवद्गीता महापुरुषस्य विष्णुवर्धन ब्रह्मण्यो द्वितीयोपरेः कलियुगे कलियुगे प्रथम चरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे 1946 शोभना नाम संवत्सरे रवि उत्तरायणे मासोत्तम मासे पुण्यपावन वैशाख मासे कृष्ण पक्षे अद्य तिथ्यायामः एकादश्यां द्वितीयोः अद्यः वासरस्तुः रविवासरेः शुभयोगे शुभकरणे एवं गुणविशेषं विशिष्टायाः शुभः पुण्यतिथोः यजमानस्य कुलगोत्रोत्पन्नस्यायो म्हणायचं कस्य व गोत्रस्य स्वतःचं नाव घ्यावं। यजमानस्य अस्य धर्मपत्न्याया मंडळीचं नाव घ्यावं। मुलांचे आरुषी शताक्षी। हां अस्य कन्यकायोः सकलायोः मम म्हणायचं। आत्मना स्मृती स्मृती पुराणयुक्त फल प्राप्त्यर्थ मम सकल दुरित विनाशार्थ सकल मनोकामना सिद्ध्यर्थ तथा च मम आज जन्मदिवस तुमचाच आहे। जन्म दिने प्रीत्यर्थ तथा च मम नूतन ग्रह प्रकल्प व्यापार सिद्ध्यर्थ सकल मनोकामना सिद्ध्यर्थ प्राप्तलक्ष्मी चिरकाल स्थिरार्थ अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थ मम व्यापारस्थाने श्री सत्यनारायण देवताः पूजनेन महं करिष्ये। पाणी खाली सोडून द्यावं। करिष्मानेन अनेन अहंगभूतः गणपती पूजनं च मॅडम हाताला हात लावा। गणपती पूजनं च करिष्ये। वरुण देवता पूजनं च करिष्ये। दीपदेवता पूजनं च करिष्ये। नवग्रह देवता पूजनं च करिष्ये। हातामध्ये अक्षता घ्यावी। हात जोडून बसावं। गणानंदवाहा गणपती गुंहावामहे प्रियानंदवाहा प्रियपति गुं हवामहे निधिनन्द्वाः निधिपति गुं हवामहे वसुः ममः आवह महागणपति नमः। सुपरिवर्तित अक्षता महागणपति नमः। वनार्थी अक्षतानि समर्पयामि। आसनार्थी अक्षतानि समर्पयामि। महागणपति नमः। सर सुपारी उचलून तामणामध्ये घ्या। महागणपति नमः। सुपारी उचलून तामणामध्ये घ्या। सर सुपारीला 4 पळ्या पाणी घालायचंय। महागणपती मॅडम हाताने हात लावा सरांच्या। महागणपती नमः। पयोनपाद्यो समर्पयामि। हस्तं समर्पयामि। मुख्याया चम्यं समर्पयामि। सर्वांग स्नानं समर्पयामि। सुपारीला पंचामृत घालावं। 5 वेळेस पंचामृत स्नानं पंचामृत स्नानं समर्पयामि। ओम दीर्घस्नानं समर्पयामि। ओम दीर्घस्नानं समर्पयामि। शुद्धोदक चमचावर सरपळीवर चांगलं पाणी घालायचं। महागणपती नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। महागणपती नमः। गंधं समर्पयामि।
पुष्पं समर्पयामि अलंकारादे स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नमस्कार करावा नमस्कारं करोमि स्थापित धूपं दर्शयामि स्थापित दीपं दर्शयामि मध्यम पाणी समर्पयामि हात प्रक्षालन समर्पयामि मुख प्रक्षालन समर्पयामि महागणपती नमः अर्थः उत्तर निर्मांजनम तुझ्या हातामध्ये वास घ्या आपला आजचा दोन डोळ्यांना लावा मॅडमकडे द्या उत्तर दिशेला फुल ठेवून द्या असं गणपतीवरती चमचा चमचा पाणी घालत राहायचंय मनातल्या मनात ओम गण गणपती नमः या मंत्र जप करायचा हरि ओम महाभद्रं कर्णेभिः शुश्रामदेवाः भद्रं प्रशतमाः अवित्रत्राः तदस्थितानां जातवेदो तस्माकः हरि ओम नमस्तये गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव कुलं कर्तासि त्वं विरदासि त्वमेव किलं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तमुच्छुमि सत्यमुच्छुमि अवतो मा अवभक्तारम् अवशोतारम् अवधातारम् अवानुपुरुषार्जात अवपूरस्तात् अवदक्षिणार्तात् त्वं पायि पायि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयाः त्वम् आनन्दमयत्वं ब्रह्मयाः त्वं सच्चिदानन्दो द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जयन्ततो जायते सर्वं भूमिरापो नीलो नीलो नमः त्वं गुणत्रयाधीतः त्वं कालत्रयाधीतः त्वं मूलत्रयाधीतः त्वं मूलात्मकाधीतः त्रिगुदयतं त्वं ब्रह्मा त्वं रुद्रस्य त्वं अग्निश्च त्वं वायुश्च त्वं सूर्यश्च त्वं चन्द्रस्य त्वं ब्रह्मभूस्मरणादे नमो वृतप्रदे नमो गणपते नमस्ते हस्तुरम्बोधराय विघ्ननाशिने शिवसूताय वरदभूतेषु नमो नमः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् महागणपते नमः अनेन अमृताभिषेकाने संपूर्णमस्तु शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु ओम शांति 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 अनेन अमृताभिषेकाने संपूर्णमस्तु महागणपते नमः प्रसादामध्ये अक्षदा या जागेवरती ठेवा तिथे जिथून आपण सुपारी उचलली तिथं हां त्याच्यावरती उचलून ती सुपारी ठेवून द्या महागणपती नमः आसनार्थे अक्षदानि समर्पयामि आसनं स्थापयामि महागणपती नमः पुनश्च गन्धपुष्पं समर्पयामि महागणपती नमः लेपनार्थे पुष्पं समर्पयामि फुलवून घ्यावं पुष्पं समर्पयामि परत दोघांनी अक्षता व्हावी महागणपती नमः अलंकारादे तिथं अक्षदानि समर्पयामि नमस्कार करावं गणपतीला नमस्कारं करोमि महागणपती नमः नैवेद्यं समर्पयामि शर्करानि समर्पयामि महागणपतीला साखरेवरती पाणी फिरवून घ्यावं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नमस्कार करावा स्थापित धूपं दर्शयामि स्थापित दीपं दर्शयामि महागणपती नमः धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि धूपाची आरती ओळून घ्या दीपं दर्शयामि परत नमस्कार करावा नमस्कारं करोमि महागणपती नमः हात जोडा गणपती प्रार्थना करावी हरि ओम प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानतर बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्यावगे देशांतरा पाठवी हे रंभाग्ननायका गजमुखा भक्ता बहुदोषवी मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बागाला फुल्या कोटी महागणपती नमः अनेन पूजनेन परमात्मा जर हातावर कार्य सोडून द्यावं अनेन कृत्य कृत्य गणपती देवताः पूजनेन तस्तद ब्रह्मार्पणमस्तु नमस्कारं करोमि आणि कर्मदेवतेभ्यो नमः पृथ्वीवरती सत्पुरुषाक्षदावा कुर्माय नमः कुर्मदेवतेभ्यो नमः त्वं पृथ्वेतो खाली पृथ्वीवर हा एक चमचावर पाणी घाला सर पृथ्वीला कुर्माय नमः कुर्मदेवतेभ्यो नमः विलेपनादेहे कुर्मदेवतेभ्यो नमः गंधं पुष्पं समर्पयामि खाली पृथ्वीला ठेवा सर खाली पृथ्वीला हात लावायचा समुद्र वसने देव घृतदीपाय नमः तिलदीपाय नमः गंधं समर्पयामि पुष्पं समर्पयामि घृतदीपाय नमः तिलदीपाय नमः गंधं समर्पयामि पुष्पं समर्पयामि हळद कुंकुम घ्या मॅडम दोन्ही दिव्यांना हरिद्रार्थे कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि दीपाय नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि गंधं समर्पयामि हरिद्रार्थे कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि दोन्ही दिव्यांवरती अक्षता व्हा गंधं समर्पयामि अक्षतानि समर्पयामि दिव्याला नमस्कार करावा शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुभ्यं दिव्या दिव्या दीपत्कारकानि कुंडल मोतिहार दिव्यांना पण नमस्कार करावा नमस्कारं करोमि दीपाय नमः अनेन पूजनेन तत्सद ब्रह्मार्पणमस्तु सूर्यनारायण देवतेभ्यो नमः सर पाठीमागे पूर्व दिशेला अक्षता व्हायची आहे जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महदुतिं तिमोदी सर्व पापाग्नं प्रणितं दिवाकराय सूर्याय नमः आदित्यस्य नमस्काराः फुल दाखवा सर पाठीमागे
सूर्याला आणि समोर ठेवून द्या चौरंगावरती. परत सूर्याला नमस्कार करावा. आधी तस्य नमस्कार आई कुर्वंतो दिनो दिनो आयु प्रज्ञाबलमीरम तेजशते शांती जायते सूर्यनारायण देवतेभ्यो नमः. विलेपनार्धे कलश स्थापनेन विनियोग हा सर तांदळाच्या राशीला हात लावायचा आहे कलशाखाली ठेवलेल्या. या हा सम्यकनेन विनियोग हा सर कलशाला असा हात लावून घ्या. कलश देवतेभ्यो नमः. कलशमुखे विष्णु कंडेतम ब्रह्मा मूलो मध्ये मातृणः कुक्षोतो सागराः सुरदीप्तो सुंदराः ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो द्वार्थवर्णाः अंगे सहितम् अत्र गायत्री सावित्री शान्तकतो आगदेवं दुरांदर्शकाः मम वनैचं सखल दुरित विनाशार्थ सखल शांती प्राप्त्यर्थ वरुण कलश स्थापनेन विनियोगाः. कलशामध्ये सर 5 पळ्या पाणी घालून घ्यायचंय. गंगे जमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी वरुणाय नमः. सर चमचा भर पंचामृत घाला कलशामध्ये. वरुणाय नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. वरुणाय नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. सर परत चांगलं पाणी घालावं. पुन्हा शुद्धोदक स्नानं समर्पयामी. वरुणाय नमः. गंधं समर्पयामी. पुष्पं समर्पयामी. अलंकारादे अक्षदानि समर्पयामी. वरुणाय नमः. गंधं समर्पयामी. पुष्पं समर्पयामी. तांबूलं निक्षप्यं समर्पयामी. मध्ये सुपारी व्हावी मॅडम. तुम्ही हळद कुंकू व्हा. आधी हळद नंतर कुंकू व्हायचंय. हरिद्रार्धं कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. वरुणाय नमः. हरिद्रार्धं कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. अपवित्राणां सर्वत्रायोः पुंडलीकक्षाय अभ्यंतर शुचिः. सर दोन्ही हात लावून वरती तामान ठेवून द्या. ओम पूर्णमिदः पूर्णमदः पूर्णवशिष्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. कलशाला 5 वेळेस नमस्कार करावा. मातृदेवतेभ्यो नमः. पितृदेवतेभ्यो नमः. आचार्यदेवतेभ्यो नमः. आतिदेवतेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. वरुणाय नमः. अनेन पूजनेन दस्सद. मॅडम तुझ्या नारायण हळद कुंकू हा. हरिद्रार्धं कुमं श्रीफलं चंद्रं प्रतिक्रियतम्. हरिद्रार्धं कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. हरती शांत नाही केली. काशं काश्यपेयं महतुतिं तिमोहि सर्वपापघ्नं वृन्दं दिवाकराय. ओम सूर्याय नमः. सूर्यदेवतेभ्यो नमः. वयामि स्थापयामि. प्रदीशं तुषाराभं श्रीरदानं शम्भोषणभूषणं सोमाय नमः. सोम वयामि स्थापयामि. प्रियं गलिकाशामि बुद्धं सौम्यं सौगुणातीतं तं बुधं परमामये. बुधाय नमः. भौमाय नमः. भौम वयामि स्थापयामि. ओम प्रियं गलिकाशामि बुद्धं सौम्यं सौगुणातीतं बुधं परमामये. बुधाय नमः. वयामि स्थापयामि. देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चन बुद्धिभूतं त्रिलोकेशं त्वं बृहस्पते बृहस्पते नमः. वयामि स्थापयामि. हेमकुन्दं मुरालाभं दैत्यानं नीलांजन समाभासन पुत्रे मार्गज छायामार्गं संभूतं तं नजिनेश्वराय नमः. वयामि स्थापयामि. आर्धकार्य महावीर्यं चंद्राविक्रमदनं स्नेहागर्भसंभूतं तं राहु परमामये. रावये नमः. वयामि स्थापयामि. पलाशपुस्तकं रुद्रार्धं केतवे नमः. केतवे अवयामि स्थापयामि. सर्व अक्षरवृत्ती टाकून द्या. सकलनवदेवतेभ्यो नमः. पात्रमध्ये हे 4 वेळेस पाणी पात्रामध्ये सोडून द्या. नवग्रहदेवतेभ्यो नमः. पात्रामध्ये पाद्यं समर्पयामि. अर्धं समर्पयामि. आचमनं समर्पयामि. सर्वांगस्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानं सर थोडंसं पंचामृत सोडा. पंचामृत स्नानं समर्पयामि. नवग्रहदेवतेभ्यो नमः. परत चांगलं पाणी सोडून द्यावं. विलेपनार्धे शुद्धोदक स्नानं समर्पयामि. नवग्रहदेवतेभ्यो नमः. शुद्धोदक स्नानान्तेन गन्धं समर्पयामि. पुष्पं समर्पयामि. माल्यादीनि सुगंधिनी मालत्यादीनि प्रभो मया अनितानि सर पहिल्यांदा मध्यभागी पदवी फुलवा. नवग्रहदेवतेभ्यो नमः. गन्धं समित्रार्धं कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. नवग्रहदेवतेभ्यो नमः. आव्हानार्थे अक्षराणि समर्पयामि. आसनार्थे अक्षराणि समर्पयामि. गोपालकृष्णाची मूर्ती सर खाली तामणामध्ये येऊ. गोपालकृष्ण देवतेभ्यो नमः. 4 वेळेस पाणी घालायचं गोपालकृष्णाला. गोपालकृष्ण देवतेभ्यो नमः. पूर्णं पादयो समर्पयामि. सर्वांग स्नानं समर्पयामि. सर 5 चमचे पंचामृत घाला. पंचामृत स्नानं समर्पयामि. ओम जिग्ध स्नानं समर्पयामि. ओम जुद स्नानं समर्पयामि. ओम मद स्नानं समर्पयामि. ओम घृत स्नानं समर्पयामि. ओम शर्करादि स्नानं समर्पयामि. पुनश्च शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानान्तेन गंधोदक स्नानं सर पळीमध्ये पाणी घ्या थोडंसं. गंधोदक स्नानं समर्पयामि. गोपालकृष्ण देवतेभ्यो नमः. सर परत एक पळीवर चांगलं पाणी घाला. पुन्हा शुद्धोदक स्नानं समर्पयामि. पळीमध्ये पाणी घ्या सर.
हां सुका सर परत पळीवर पाणी घाला. शुद्ध उदक स्नान परत पळीत पाणी घ्या. दिव्यावरती धरा ती पळी. दिव्यावरती पकडायचं पाणी धरून. नाही 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 पाणी घ्यायचं दिव्यावरती पकडायचं. हां घाला ते पाणी देवाला. हां उष्ण उदक स्नानम समर्पयामी. परत शीत उदक स्नानम समर्पयामी. देवाला गंध व्हायचं फूल व्हायचं. गंधम समर्पयामी पुष्पम समर्पयामी. तुलसी दलानी सुदलानी समर्पयामी. त्यानंतर तुम्ही कुंकुम घ्या. हरिद्रार्घ्यं कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. गोपालकृष्ण देवतेभ्यो नमः. अलङ्कारादिदं अक्षदानि समर्पयामी. पंचामृत नैवेद्यं समर्पयामी. पंचामृत वडेवरती पाणी भरवा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नमस्कार करा. नमस्कारं करोमि. रूपं दर्शयामि. रूपं दर्शयामि. दीपं दर्शयामि. नमस्कार करावा. नमस्कारं करोमि. आनेन पंचामृत चमचाभर पंचामृत देवासमोर सोडून द्या. पंचशेष नैवेद्यं समर्पयामी. प्रत्येक पाणी फिरवून घ्या. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नमस्कारं करोमि. उत्तर निर्मांजनम जोशी मंजुळाने ते फूल घ्यायचे सर. मगासारखा परत वास घ्यायचा. मॅडमकडे द्यायचं. मॅडम तुम्ही वास घेऊन उत्तर दिशेला ठेवून द्यायचं. गोपालकृष्ण देवतेभ्यो नमः. लक्ष्मी मनोपगामिनीं एषां हिरण्यवर्णं वन्दे ग्रामस्य पुरुषस्य आचोकृतमाद्या हस्तिनी प्रबोधनी श्रियं देवीं कामो यस्य प्रकारस्य जलन्तनी तृप्ताय पद्मस्थितं पद्मवर्णं श्रियाः प्रभासाः यस्यां लोके दुतानां पद्मयो शरण्यं जातवेदो आदित्यवर्णं तापसो जातवेदो वृक्षफलं तस्माकं जातवेदो लक्ष्मीयुगसंतानं जातवेदो तस्माकं दुताय दातुमेजाय सर्वं नाशवेद्यमवितानां जातवेदो गन्धत्वानां द्रवं दर्शां नित्यं पुष्टिं करीशनीं ईश्वरीं सर्वभूताय तापये मनसाः कामो प्रकारस्यानां सुदोजिताय श्रेष्ठानां चन्द्रमा हिरण्मये लक्ष्मी जातवेदोत्तम आव आद्रं पुष्टिकरणीं सुवर्णमिव मालिनीं सूर्या हिरण्मये लक्ष्मी जातवेदोत्तम आवह तम आवह जातवेदो मनोगामिनी हिरण्यं गावो प्रकारस्यानां पुरुषस्यानि सुशिरभूतानां जातवेदो सुदाय कामिनीदेवो पद्मस्थितं वर्णं जातवेदो तापसे श्रीवित्तानं लाभस्याय आश्वदाय बोधाय धनदाय महाधने धनमेनं गुरुं देहि मे पुत्रं देहि मे धान्यं देहि मे रथं देहि मे प्रजानात्यस्यं कुरुतो जातवेदं धनं वायुधनः वसुधनः धनमिन्द्रं बृहस्पतिनं जातवेदो जुताय सकृतो जातवेदं तस्माकम् आद्रां जातवेदो दातुमे च न क्रोधस्य न मत्स्यस्य न लोभस्यानां दातुमेतं सर्वदानं विदिताय पद्मप्रियं पद्मानं जातवेदो तस्माकं विष्णुप्रियं जातवेदो तस्माकस्याय यस्यायुष्कुसुमेव जातवेदं स्वराय सर्वमाङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते सरजासरसंज्ञानं जातवेदो गन्धमाल्यानि शोभते हरिवल्लभेनानां जातवेदं प्रसन्नं विष्णुपत्ने क्षमा देवी माधव माधवप्रियाः प्रियं सज्जनं देवोलाभच्चानां महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मीं प्रचोदयात् श्रेष्ठानं जातवेदो तस्माकं धनं धान्यं बहुपुत्रं दीर्घम् आयुः रोगदानं जातवेदं विजाय एव चानं धान्यः शान्तिरोः इति स्थानं जातवेदो ॐ शान्ति शान्ति शान्तिः अनेन अमृताभिषेकानि सम्पूर्णमस्तु. गोपालकृष्णदेवतेभ्यो नमो नमः. सर्वमूर्ती हातामध्ये घ्या. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम आदौजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम उपवेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. ओम प्रणवस्य परब्रह्मः समर्पयामि. पुनश्च मॅडम परत तुम्ही हळद कुंकुम घ्या. हरिद्रार्घ्यं कुंकुमं सौभाग्यद्रव्यं हरिद्रार्घ्यं कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. स्वाहा. ओम अपानाय स्वाहा.
ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः नमस्कारं करोमि अनेन महासत्यनारायण देवतेभ्यो नमः नैवेद्यं समर्पयामि पाणी पिऊन घ्या ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः धूपं दर्शयामि देवरूपत्योरा धूपं दर्शयामि उपाध्याय ओम घ्या दीपं दर्शयामि दीपं दर्शयामि नमस्कारं करोमि बाजूला शून्य देवा दुर्वारानिदयते भेटे हनुमंता वेराती देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा माई वल्लभराईच्या वल्लभा पावे जीवलगा देव जय देव आषाढी कार्तिकी वटलई देव साधुदेवी कर्मानम आग में पग पग चला है जो वही टक्कर है उसका प्रस्थानम धर्म है तेरा धर्मानम कर्म है तेरा कर्मानम आग में पग पग चला है जो वही टक्कर है उसका प्रस्थानम यत्र सर्वत्र जनमानम भर्गो देवस्य धीमहि युगे युगे यही प्रथा कथा परिणाम परीक्षम प्रस्थानम उबलते पानी में कभी भी किसी का अक्स दिखता नहीं संयम खो दे जो शख्स कभी दिखता नहीं दिखता नहीं दिखता नहीं घाटों भरा ये वृंदावन पाप पुण्य का गठबंधन आग में पग पग चला है जो वही डगर है उसका प्रस्थानम नाही कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे रे तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे
देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा हा रागीट हाय र याच्या रागाला कंट्रोल नाही हा बिंदास हाय र आमच्या भाऊचा दरार हाय चेहऱ्यावर कुणी जाऊ नका याच्या पंचमधी पावर हाय गद्दारी कुणी करू नका पुष्प हाय हा फ्लावर नाय कुणी नादाला लागू नका इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा स्वप्न बांधून आज उशाला झालो पॉवरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहूल आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचाच रूल अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊन तुला सबका टाइम आएगा भावा का तू करतो दगा का तू करतो दगा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा
यांना विनंती करतो की काळे साहेबाचा त्यांनी सत्कार करावा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. म्हणजे व्यासपीठावर धनंजय काका गोसावी यांचा सत्कार संपन्न होतोय. माजी उपसभापती पंचायत समिती माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गंगाधरजी आराटले यांचा सत्कार प्राध्यापक नाडे सर हे करतील. आनंद कनसे सर, राष्ट्रवादी. पुढील सत्कार मूर्ती आहेत श्री अरुण कापरे, माजी उपसभापती पंचायत समिती लातूर. नाडे सर, श्री श्याम शास्त्री सर, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी जवळा यांचा सत्कार. दीपक. यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत श्री राहुल शिंदे, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी ढोकी. श्यामजी गिरी सर, पुढील सत्कार मूर्ती ताई भारती यांना विनंती करतो की त्यांनी मीनाक्षी मॅडमचा पण सत्कार करायचा. श्री श्यामजी गिरी सर यांना करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. साधन करून मी आजच्या या प्रास्ताविकेची सुरुवात करतोय. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आदरणीय दिलीप दादांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये दादांचा खूप मोठा वाटा आहे. त्याचबरोबर आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले शिक्षकप्रिय आमदार आदरणीय विक्रम बाप्पा काळे यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर लातूर ग्रामीणचे माजी आमदार आदरणीय वैजनाथ दादा, तसंच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमचे मित्र सन्माननीय बालाजी काकडे साहेब, त्याचबरोबर आजचे सत्कार मूर्ती आणि बर्थडे बॉय आमचे प्रेरणास्थान आदरणीय काका मावशी, तसंच आदरणीय सर्व व्यासपीठ व उपस्थित सर्व पाहुणे मित्र व बंधू भगिनींनो, मी या ठिकाणी मालनाई डेव्हलपर्स आणि गिरी गोसावी परिवाराकडून शब्दसुमनांनी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज खरं तर अनेक योगायोग आहे. आजचा हा कार्यक्रम संपूर्णपणे आदरणीय काकांना समर्पित आहे. सलग 36 वर्ष ठाण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये कुठलाही डाग न लागता 31 मे रोजी ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचा
1 जूनला वाढदिवसही होय. या दोन्ही गोष्टींचा योगायोग साधून त्यांच्या सन्मानार्थ मालनाई डेव्हलपर्सने विकसित केलेल्या गट नंबर 733 मधील गृह प्रकल्पाला त्यांचं नाव दिलं आणि त्याचबरोबर RCC बांधकामातील भव्य प्रवेशद्वार उभं केलं. त्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण आपण करूनच या ठिकाणी उपस्थित आहोत. आदरणीय काकांच्या लौकिकास साजेसाच त्या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं करत असताना आदरणीय मावशी आणि काका या दोघांचाही माझं जीवन घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. तरी आम्ही कुठलीही त्या प्लॉटिंगची किंवा NA ची जाहिरात केलेली नाही. तुम्हाला सगळ्यांना कोणालाही सांगितलं नाही. त्याचं कारण असं की काकांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यानुसार त्या ठिकाणी जे डेव्हलपमेंट केली तोच आमचा प्रचार होता आणि त्याचे 70% प्लॉट आता बुक झालेले आहेत. त्यामुळे त्याचा प्रचार करण्याची आम्हाला गरज नाही. आजचा हा पूर्ण कार्यक्रम आदरणीय काकांसाठी आहे. बाकी मी त्यांच्याबद्दल ओळख करून देणे इतका मोठा नाही. तरी पण आजच्या या सेवानिवृत्ती आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांचा थोडक्यात जीवनपट मला सांगावा असं वाटतं. विठ्ठल रुक्मिणी नावाचं दाम्पत्य या मुरुड गावामध्ये यांच्या पोटी जन्माला आलेलं आहे शेवटचं बाळ म्हणजे धनंजय. धनंजय यांचे वडील विठ्ठल अण्णा हे गावात शेतात एक शेतगडी म्हणून वर्षानुवर्ष काम करत होते. पण त्यांची विठ्ठल भक्ती बघून गावकऱ्यांनी त्यांना विठ्ठलाच्या पहारेकऱ्यांची जेवणाची सोय करण्याची व्यवस्था केली. म्हणजे काय तर दररोज 50 ते 60 घरी जाऊन 1 भाकरी आणि 1 वाटी प्रत्येक घरातून घ्यायची आणि ती सगळी पहारेकरांना पुरवायची आणि उरलेल्या शिध्यातून आपलं घर चालवायचं असा हा त्यांचा दिनक्रम. 1 जून 1966 रोजी आदरणीय काकांचा जन्म झाला. पण दुर्दैव काका अवघे 9 महिन्याचे असताना त्यांची आई त्यांना सोडून गेली. बाळ आई म्हणायला शिकायच्या अगोदर त्याची आई या जगात नव्हती आणि त्यांची आई कोंडाबाईच्या पदराखाली हे बाळ वाढू लागलं. चुलते चुलती भाऊ बहीण अशा एकत्र कुटुंबात धनंजय वाढत होते. त्यातच घरचं 18-20 दारिद्र्य. आज आदरणीय काकांकडे जर तुम्ही जगातली कुठलीही वस्तू मागितली तर ती मिळेल. पण आजही आमच्याकडे त्यांच्या आईचा फोटो नाही. त्यांनी आई कशी असते पाहिली नाही. एवढं वैभव आहे. पण हा दुष्काळ संपला 1972ला. खऱ्या अर्थाने 1972ला दुष्काळ होता पण त्यांच्या आयुष्यातला दुष्काळ संपला 1972ला. त्यांची मोठी बहीण मातोश्री शारदाबाईचं लग्न झालं आणि आबू आणि पप्पा यांनी ठरवलं की या धनंजयचा सांभाळ करायचा आणि ते 6 वर्षाच्या धनंजयला ते आपल्यासोबत घेऊन गेले. नगर जिल्ह्यात त्यांची पप्पांची नोकरी होती आदरणीय प्रभाकर गोसावी आणि 10वी पर्यंत शिक्षण त्यांचं काकांचं पूर्ण झालं. त्यानंतर गुणवत्तेवर त्यांचं पुण्याच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला नंबर लागला आणि त्या ठिकाणी त्यांनी सिव्हिल डिप्लोमाचा कोर्स पूर्ण केला. हे सगळं होत असताना त्याच काळामध्ये 1986ला छाया लिमराज भारती यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यानंतर राहुरी या ठिकाणी काही काळ त्यांनी नोकरी केली आणि ते पोपटगिरी त्यांच्या आत्याचे मुलगा जे ड्रायव्हर होते त्यांच्या बरोबर ते ठाण्याला गेले. ठाणे हे त्याही काळी मुंबईची सावली म्हणून होतं, आजही आहे. त्या मोठ्या शहरामध्ये राहण्याची खाण्याची व्यवस्था नव्हती. त्या ठिकाणी दिघा म्हणून एक एरिया आहे. त्या ठिकाणी मोमीन भाईचं अंड्याचं दुकान होतं. त्या ठिकाणी आदरणीय काका काम करतात. त्याच ठिकाणी राहायचं, त्याच ठिकाणी खायचं आणि त्याच ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध झाला आणि तशातच ठाणे महानगरपालिकेची जाहिरात निघाली आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर 1988ला आदरणीय काका
कनिष्ठ अभियंता म्हणून ठाणे महानगरपालिकेमध्ये हजर झाले. आज 28 मेला त्यांच्या नोकरीला 36 वर्ष झाली आणि 28 मेलाच आदरणीय मावशी आणि काकांच्या लग्नाला 38 वर्ष झाली. त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही परवा झाला. असा सगळा योगायोग इथे आहे. आणि नोकरी लागल्यानंतर भिवंडी तालुक्यातल्या कोपरमध्ये 10 बाय 10च्या रूममध्ये त्यांनी आपला संसार थाटला आणि आपला विचार त्यांनी सोडला नाही. काय विचार होता तर इतरांना समृद्ध केल्याशिवाय आपली भरभराट होत नाही. या विचारांची त्यांनी आपलं पुढील आयुष्य सुरू केलं आणि त्यांच्या या विचारांनीच मला आज इथं उभं केलं. आदरणीय काका मावशींनी जर मला सांभाळलं नसतं तर मी आज कुठेतरी शेतगडी म्हणून काम करत असतो. हे तितकंच सत्य आहे. आज त्यांनी खूप कमावलंय. पैसा नाही, माणसं, माणुसकी आणि आपण सर्वजण इथे जमलोय ते केवळ आणि त्यांच्या प्रेमापोटी. ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी 36 वर्ष काम केलं. हे करत असताना त्यांनी अनेक धाडसी कारवाया आणि निर्णय घेतले. भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर नाही किंवा एकही डाग नाही. आदरणीय बालाजी काकडे जिल्हा संपर्क प्रमुख या ठिकाणी आहेत. त्यांना माहिती आहे की साहेबांनी किती कारवाया केल्या, किती आपला जीव धोक्यात घातला आणि आम्हा कुटुंबांना किती काळजीत टाकलं होतं. अशा मोठ्या प्रमाणात त्यांनी निर्णय घेतले आणि असा हा मोठा कार्यक्रम करणं हा त्यांचा पिंड नाही. असा कार्यक्रम करायचा, काय करायचा हे त्यांना माहिती नव्हतं. हे फक्त दिलीप दादांना मला माहिती होतं. एका दिवशी मी दादांकडे गेलो, म्हणजे त्याला फोन लाव, काय करायचं. मी म्हटलं दादा त्यांना काहीच माहिती नाही यातलं. तर त्यांनी फोन लावला आणि सांगितलं असा असा कार्यक्रम आम्ही करतोय म्हणून. आणि मग त्या कार्यक्रमाला सुद्धा येत नव्हतं की त्यांना सगळी ड्युटी प्रिय होती. अजूनही म्हणत होते की मला 4 जूनला निकालाची ड्युटी लागली, मला तिकडे जायचं. मी म्हटलं या इकडे, आता 31 मेला संपलं सगळं तुमचं, या इकडे. आजच्या या कार्यक्रमामध्ये नक्कीच काकांचे थोरले बंधू शहाजीदादा, वडील विठ्ठलांना यांची कमी जाणवते. आदरणीय काकांबद्दल म्हणावं असं वाटतं की तुमच्या आयुष्याचा प्रवास ज्या वळणावर आलेला असताना आठवतायत तुम्ही केलेले कष्ट, तुमची साधना आणि जगण्यातून आमच्या पुढे ठेवलेला तुम्ही आदर्श. याबद्दलचं मी एकच उदाहरण देईल. पण त्यांची समजवण्याची पद्धत वेगळी होती. कधी ओरडले नाहीत. त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो मी. प्रास्ताविका लांबते मला माहिती आहे, परंतु 12वी नंतर मी तिकडे शिक्षणासाठी गेलो आणि मला 12वीला 60% मार्क्स होते आणि सगळे मला हुशार म्हणत होते. मग मलाही वाटत होतं मी हुशार आहे. भिवंडीला BNN कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. पहिल्या वर्षाला आम्ही गेलो तिथे. मला सगळं नवीन होतं. मी मुरुडमध्ये शिकलेलो होतो. तिथं सगळं नवीन होतं. मी जायचं सकाळी 7:30ला आणि 11 वाजता परत यायचं आणि झोपायचं. अभ्यास मला माहिती नव्हता, कारण सगळे मला म्हणत होते मी हुशार आहे. मग मला हे माहितीच नव्हतं की हुशार आहे म्हणजे अभ्यास करायची गरज असते परत नंतर पण. आणि त्याचा परिणाम असा झाला की FYचा रिझल्ट लागला आणि 12वीला मला 60 असलेले टक्के FYला फर्स्ट इयरला, जे अतिशय सोपं असतं, तिथे 51% झाले. त्याच्यावर काका मला काहीच बोलले नाही. निकाल लागला, नंतर SYचं कॉलेज सुरू झालं आणि एका दिवशी मला म्हणले की चल आपण जरा जाऊन येऊ कापूरबावडी नाक्यावर. तिकडे ते मला घेऊन गेले. टेम्पोवाले काही त्यांचे मित्र होते. ते म्हणले की हा 10-11 वाजेपर्यंत कॉलेज करतो, नंतर नाक्यावर टेम्पो चालवेल, त्याला जरा टेम्पो चालवायला शिका. मग त्या टेम्पोवाल्याने मला सगळं सांगितलं, असं असं करायचं, असं असं करायचं. नंतर त्यांनी 5 मिनिटांनी म्हणजे टेम्पो नको, जाऊ दे, तू काय कर, त्यांना रिक्षा होती उपअभियंता म्हणून, तू रिक्षा चालवायला शिक आणि मी चालवायला शिकतो म्हणले. मला काहीच म्हणलं नाही ते की तुला कमी मार्क्स पडलेत वगैरे. ते म्हणले तूही शिक आणि मीही शिकतो. मी काय करतो, जे आता दुसरा रिक्षा ड्रायव्हर माझ्याकडे आहे तर मीच रिक्षा चालवतो, त्याचेही पैसे मला मिळतील, पगारही मिळतील, आणि तू कॉलेज नंतर रिक्षा चालव. माझे वडील आम्ही रिक्षा ट्रेनिंग स्कूलमध्ये गेलो. 1,500 रुपये त्यांचे आणि माझे भरले. कधी? 1998चा काळ. मी म्हणलं ठीक आहे, मी आनंदाने गेलो, भरले पैसे, सगळं झालं. घरी आल्यावर रात्री विचार केला, म्हणलं अरे सगळं गावाकडचं म्हणते सगळे, हे पोरगं मुंबईला शिकायला असते, मी ही परीक्षा चालू का. आणि मग
मी एकही दिवस त्या रिक्षा ड्राईव्ह स्कूलला गेलो नाही. आणि मला अजूनही काकांनी विचारलं नाही की ते 1,500 रुपये भरले होते का गेला नाही. पण नंतर मग SY ला मात्र मी अभ्यास करायला लागलो. आणि मग SY ला मी भिवंडीच्या BNN कॉलेजमधून 73% घेऊन पहिला आलो सर. आणि मग मी विसरलो नव्हतो की हुशार आहे म्हणलं म्हणजे अभ्यास करायचं नसतं, हे विसरलो नव्हतो मी. अभ्यास करायचा असतं हे मला कळलं होतं. म्हणून TY ला मी तिथलं GS झालो. मग आमच्या प्रिन्सिपलनी विचारलं की तू कुठे राहतो, काय करतो. मी त्यांना सांगितलं मी काका मावशींकडे राहतो, माझे आई वडील परिस्थिती नाही आहे शिकवायची, ते शिकवतायत मला. आमचे उपप्राचार्य होते डावकर सर म्हणून, ते म्हणले तुझ्या काकांचा नंबर दे लँडलाईनचा. त्यांनी काकांना फोन केला आणि कॉलेजमध्ये मला 3rd इयरला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर भेटला. त्या कार्यक्रमाला काका मावशींना आमंत्रित केलं होतं आमच्या सरांनी. अशा पद्धतीने ही काकांची समजावण्याची पद्धत होती आणि अजूनही तशीच आहे. मला नाही वाटत की कोणावरती आत्तापर्यंत ओरडले असतील, कारण मी 28 वर्षाच्या काळामध्ये तर ते अजून बघितलं नाही. आणि त्यानंतरचा सगळा प्रवास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा आणि काकांचाही. काका तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमच्या शतकोत्तर वाढदिवसासाठी आम्ही सर्व इथं उपस्थित राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि शेवटी काकांच्या आणि माझ्या नात्याबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं, नात्याला गंध बकुळीचा असतो. नात्याला गंध बकुळीचा असतो, सुकेल तसा आणखीन वाढतच जातो. नात्याला काया चंदनाची असते. नात्याला काया चंदनाची असते, झिजेल तशी आणखीन सुवासिक होते. नात्याचा स्वाद अमृतासारखा असतो. नात्याचा स्वाद अमृतासारखा असतो. थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो. आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं. आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं. कितीही प्रयत्न केले तरी ते वेगळे होणं शक्य नसतं, वेगळं होणे शक्य नसतं. धन्यवाद. धन्यवाद सर. यावेळेला जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा एक 2 मिनिटांमध्ये सत्कार उरकू. मी प्रसाद सोमानी यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत युवराज वंजारे, युवा सेना जिल्हा प्रमुख शिंगोळे सर यांना विनंती की त्यांनी युवराज वंजारे यांचा सत्कार करायचा. पुढील सत्कार मूर्ती आहेत समाधान शितोळे यांचा सत्कार भोये सर हे करतील. समाधान शितोळे ग्रामीण जिल्हा प्रमुख शिवसेना. भोयर सर हे करतील. की आम्ही परागे एका फुलातले त्यातला गंध तुम्ही आहात. आम्ही नुसते तुकडे चंदनाचे त्यातला सुगंध मात्र तुम्ही आहात. श्री धनंजय काका गोसावी यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. सर्व असं म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून गाणी द्यावी, ज्यांची उंची आभाळा एवढी त्यांनी थोडे खाली झुकावे, मातीत ज्यांचे पंख जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. स्वतःसोबत इतरांच्याही जीवनाचा करिअरचा मार्ग ज्यांनी दाखवून दिला ते धनंजय काका गोसावी यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. काकडे साहेबाच घ्या उतरी. शॉल आणि घेऊन या. माझे मित्र नव्हे तर सख्खे बंधू माननीय धनंजय गोसावी साहेब यांच्या सेवापूर्ती सोहळा आणि
वाढदिवस आणि विवाह पण मला वाटतं वाढदिवस होता. ह्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय माजी आमदार वैजनाथदादा शिंदे, माननीय आमदार काळेसाहेब, माननीय दिलीप दादा नाडे, आमचे सहकारी मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष बालाप्रसाद सोमवानी, माझे सहकारी जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख प्रीतीताई कोळी, शहर प्रमुख मीनाक्षीताई मुंदडा, माझा युवा सेनेचा जिल्हा प्रमुख युवराज वंजारे, माझे विष्णू साबदे, सर्व माझे सहकारी आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, मला या ठिकाणी खरोखरच बोलायला आनंद होतोय. अतिशय महत्वाचे कामं मुंबईला असताना सुद्धा ह्या ठिकाणी मी रात्री ट्रेनला बसलो. ट्रेनचं तिकीट साहेबांनी पण सांगितलं कोणाला तर काढायला, त्यांनी काढलं. तिकडे तिकीट मिळत नव्हतं. शेवटी मी काल दुपारी रेल्वेच्या DRM ला सांगून ते कुठलं तरी विशेष काहीतरी तिकीट असतं ते काढलं आणि मिळालं. रात्री आलो दिवसभर तिकडचे कामं करून आणि आज दिवसभर थांबलो. आज पुन्हा जायचं आहे आणि अशा कार्यक्रमाला तर साहेब जिथे असतील तिथे मी जाईन. आमचं नातंच असं होतं. मीही या लातूर जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे. एक आशिव नावाचं खेडगाव, त्या गावावरून असंच मी सुद्धा 1988-89 ला गाव सोडलं आणि मुंबईला गेलो. त्यानंतर काम करत 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 साहेबांची माझी भेट झाली आणि साहेबांनी अतिशय मला जवळ घेतलं. चांगल्या प्रकारे मला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट वगैरे द्यायला चालू केलं. अतिशय सुंदर म्हणजे त्या ठिकाणी आम्ही दोघं मिळून काम करत होतो. तुम्हाला सांगतो आमदार साहेब, काळे साहेब आणि दादा, आत्ताचे जेई आता दादानी सांगितलं, आज मी त्यांना ह्या पोशाखामध्ये बघतोय. कधी सरळ आणि साधे, कधीच आयुष्यात कधीच बघितलं. साधी काळी पॅन्ट आणि साधा शर्ट, टोपी डोक्यावर. आणि तुम्हाला सांगतो आता कोणताही जेई म्हणजे ज्युनियर इंजिनियर आता जर बघितलं तर नोकरी लागली की दुसऱ्या महिन्यात त्याची 4 व्हीलर येते. पण साहेब डेप्युटी होईपर्यंत मोटरसायकलवरच फिरत होते. एक्झिक्युटिव्ह झाल्यावर मी साहेबांना सांगितलं, साहेब आता एक्झिक्युटिव्ह झालं आता तरी 4 व्हीलर घ्या. तेव्हा 4 व्हीलर घेतली त्यांनी. एवढं साधं आणि सरळ राहणारा कार्यकारी अभियंता आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि एवढं दुःख होते आज ते आपल्या म्हणजे सेवेत नाहीयेत. मी नगरसेवक असताना एवढी मदत मला केली, एवढी मदत केली. तुम्हाला सांगतो माझा मुंब्र्यातला भाग, मुंब्रा म्हणजे जवळजवळ 90% मुस्लिम असलेले लोक आणि मी शिवसेनेचा नगरसेवक. धनुष्यबाणाला मुस्लिम मतदान देतो का? नाही. पण तिथले मुस्लिम बांधव मला बघून मतदान द्यायचे आणि गोसाई साहेबांना बघून मतदान द्यायचे. एवढं त्यांनी त्या मुस्लिम लोकांचं सुद्धा काम केलं होतं. आणि पहिल्या सुरूला 2007 ला साहेब 2 मताने आपली सीट आली आणि त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढं काम गोसाई साहेबांनी, मी निवडून आल्या लगेच माझ्याकडे घेतलं. त्यांची बदली ठाण्यात होते, ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या त्या मतदारसंघात ते काम करत होते. मी साहेब म्हटलं नाही, मला गोसाई साहेब द्या. गोसाई साहेब माझ्याकडे घेतले आणि त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये साहेब आमदार जेवढे कामं करत नाहीत तेवढे काम 35 करोडचे कामं त्या मतदारसंघात मी केली आणि त्याला गोसाई साहेबांनी आपल्याला मदत केली. असे गोसाई साहेब कधीच त्यांनी कुठल्याच गर्व केला नाही. जसं विकास सरांनी सांगितलं की त्यांनी कधी कुणावर भडकले नाहीत, कधी धावले नाहीत, कधी कुणावर ओरडले नाहीत. तुम्हाला तर सोडा, त्यांच्या हाताखाली काम करणारे ज्युनियर इंजिनियर असू द्या, डेप्युटी असू द्या, शिपाई असू द्या, कुणालाही ते त्यांनी काम नाही केलं, स्वतः जाऊन करायचे, पण कधी कुणाला ते ओरडले नाहीत. असा त्यांचा स्वभाव हा म्हणजे अतिशय प्रेमळ. ठाणे महानगरपालिकेमध्ये सगळ्या म्हणजे त्यांच्या हाताखाली ज्या ज्या लोकांनी काम केलं त्यांना कळालं गोसाई साहेब 31 तारखेला रिटायर होत आहेत. आमदार साहेब अक्षरशः काही लोक रडले हो माझ्यापाशी. म्हणजे गोसाई साहेबांवर एवढं प्रेम, रडले लोक. गोसाई साहेबांना किती प्रेम करत होते गोसाई साहेबांवर. आणि काल मी बऱ्याचशा लोकांना सांगितलं गोसाई साहेबांचा सेवापूर्ती सोहळा आहे, मी चाललोय लातूरला. बऱ्याचशा लोकांना यायचं होतं पण त्या लोकांना काय निवडणुकीच्या म्हणजे उद्या मतमोजणीच्या
काउंटिंगच्या दुठ्या लागल्यात, त्यामुळे ते काही लोक येऊ शकले नाहीत. नाहीतर जवळजवळ 200-250 लोक इथे आले असते जर परवाचा कार्यक्रम नसता मतमोजणीचा. तर एवढं प्रेम गोसावी साहेबांनी लोकांवर केलं आणि लोकांनी सुद्धा गोसावी साहेबांवर प्रेम केलं. असा कार्यकारी अभियंता पुन्हा होणे नाही. कित्येक कार्यकारी अभियंते होऊन गेले, कित्येक त्यांच्या. आता ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मी किती वेळा बोललो होतो ना साहेब, म्हटलं आता तुम्ही भिवंडीला राहायचं बंद करा, ठाणे शहरात या. घर ही बदललं नाही साहेब, अजून घर ही बदललं नाही. अशा प्रकारचे गोसावी साहेब आता आम्हाला लाभले होते आणि आता पुन्हा मी नगरसेवक होणार आहे, पण साहेब त्या ठिकाणी नसतील त्याचं मोठं दुःख होतंय मला या ठिकाणी. परंतु असो, वयामानानुसार कधी ना कधी आपल्याला रिटायर व्हायचंच असतं. आणि आता हा विकास सरांनी मिळून हा जो काय प्रकल्प उभा केलाय, खरोखर अतिशय सुंदर. त्या कामासाठी सुद्धा गोसावी साहेबांची तुम्हाला चांगली मदत होणार आहे आणि ह्या मुरुड शहराचा विकास त्याच्यामध्ये साधला जाणार आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी काम होते, अतिशय सुंदर. आणि मला वाटतं येणाऱ्या काही कालावधीमध्ये मुरुडच्या विकासासाठी माननीय दादा माजी आमदार आणि मी आणि आपले आमदार आम्ही सगळे मिळून ह्या मुरुडचा विकास करण्यासाठी सुद्धा हातभार लावणार आहोत. मी शिवसेनेचा संपर्क प्रमुख ह्या लातूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना अतिशय मला सगळ्या लोकांची साथ मिळते. म्हणजे दादा असू द्या, काळेसाहेब असू द्या, बरेचसे सगळ्या पक्षांचे लोक मला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतायत. मी हे करत असताना नुसता संपर्क करून बसलो नाही. मला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लातूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख केल्यानंतर ह्या लातूर जिल्ह्यामध्ये 48 सरपंच निवडून आणले जिल्ह्यामध्ये साहेब. आणि ह्या आधी शिवसेनेकडे ना सरपंच होते ना शिवसेनेकडे नगरसेवक आहेत. मला वाटते 2012ला काहीतरी 6 नगरसेवक होते, पण 17ला एकही नाही, 0 झालं होतं. पण आता कुठेतरी तिथे म्हणजे खातं उघडायला चालू केलंय. अशा प्रकारचं काम करतो आम्ही. ते पक्ष वगैरे काय बघत नाही, धर्म जात काही बघत नाही. आम्ही माणुसकी आणि माणुसकीला कशा पद्धतीने मदत करता येते हे बघत असतो. त्यामुळे आता मला जायचं आहे, माझी ट्रेन आहे, मला उशीर होईल, त्यामुळे काही जास्ती बोलणार नाही. मला आयोजकाने ह्या ठिकाणी बोलवलं, 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो ते बोलेल. सगळे म्हणतात नातवंड म्हणजे दुधावरची साय. आजोबांना विचारलं म्हणजे नक्की काय? मुलांपेक्षा लाडका तू, असाच बहारूच म्हणतात आणि बोलता बोलता गालात हसतात. आईसाठी खूप कडक आणि माझ्यासाठी खूप मऊ. मागितल्याशिवाय आजोबांकडून मिळतो खाऊ. आजोबांसाठी नातवंड असतात खूप हुशार. छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांना कौतुक फार. बक्षीस देतात, माया करतात. आमचे आजोबा खूप गुणी आहेत. आशीर्वाद त्यांचा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आठवण आठवण सांगतात खूप जुन्या गोष्टी. आजोबा आमच्या सगळ्यांचे आहे एकच मागणे. असेच हसत राहा तुम्ही, एवढंच आहे सांगणे. हॅपी रिटायरमेंट आजोबा. नमस्कार, मी सौ ज्योत्स्ना अमोल भारती. आजचे सत्कारमूर्ती श्री धनंजय गोसावी यांची मुलगी. व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर, आप्तेष्ट, नातलग आणि माझे स्नेहजन, सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. आमच्या या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. आपल्यामुळे आज आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढली. आणि उपस्थित सर्व मान्यवरांसाठी मला एवढेच म्हणावेसे वाटते, आज या पायरीला चंदनाचा गंध आला. आज या पायरीला चंदनाचा गंध आला. तुमच्या सर्वांच्या आगमनाने या सोहळ्याला रंग आला. या सोहळ्याला रंग आला. आज माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. कारण आज आमचे पप्पा रिटायर झालेले आहेत. माझ्या वडिलांनी 35 वर्षांची नोकरी ठाण्यामध्ये पूर्ण करून ते आज सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि मला त्यांच्याविषयी माझे मत मांडण्याची आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात असलेली भावना व्यक्त करण्याची जी संधी आज मला मिळाली, त्यासाठी मी स्वतःला
खूप नशीबवान समजते. भैयाने तर आता सगळा पप्पांचा जीवनक्रम आणि आत्तापर्यंत पप्पा इथपर्यंत कसे आलेले आहेत आणि त्यांनी किती सगळ्या गोष्टी स्ट्रगल करून ते इथपर्यंत आलेत हे सांगितलेलं आहे. त्यामुळे मी त्याबद्दल काही सांगणार नाही. माझे वडील श्री धनंजय गोसावी यांचा जन्म मुरुड येथे झाला. ते 9 महिन्याचे असताना माझ्या पप्पांची आई एक्सपायर झाली. म्हणजे माझ्या वडिलांना कधीच त्यांच्या आईचं प्रेम मिळालेलं नाही ही खंत त्यांच्या इतकीच आम्हालाही कायम वाटते. पण माझ्या पप्पांच्या बहिणीने म्हणजे माझ्या आत्याने माझ्या वडिलांना लहानाचं मोठं केलं आणि आज तुम्हाला जे कार्यकारी अभियंता इथे बघायला मिळतात ते फक्त माझ्या आत्या आणि मामांमुळेच आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी आधी त्यांचा पूर्ण संवाद माझ्या आत्याने केला. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना नोकरी मिळाली. नोकरी मिळत असताना त्यांना खूप काही अडचणी आल्या. त्या म्हणजे इतकं सोपं नव्हतं ठाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये जाऊन नोकरी मिळवणं. त्यानंतर एवढी वर्ष ती नोकरी पूर्ण करणं. त्यांचा प्रवास खूप खडतर होता. ज्यावेळी जिथे लोकांना व्यवस्थित खायला प्यायला मिळायचं नाही अशा वेळेस काहीतरी मोठं करायचं असं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आणि ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात अनुभवात आणलं. ते जगले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नंतर माझ्या पप्पांचं लग्न सौ छाया गोसावी यांच्याशी झालं. माझी आई माझ्या पप्पांना तितकंच प्रत्येक गोष्टीत सहमत असते. मुरुड येथे माझ्या पप्पांचं सगळ्या नातेवाईकांनी मिळून इथेच लग्न लावलं. सगळ्या नातेवाईकांनाही म्हणजे त्यांनी सपोर्ट केला त्यांना लहानाचं मोठं करण्यासाठी. आणि मग आपणही या सगळ्या नातेवाईकांचे काहीतरी देणे लागतो ही भावना माझ्या वडिलांच्या मनात आजही कायम आहे आणि त्याचप्रमाणे ते तसेच इथे राहतात. आम्ही सर्व भावंड आम्हाला पण वडिलांनी खूप म्हणजे यशस्वी केलं. आज माझा भैया इथे आहे तो त्याच्यानंतर आज माझा दादा काही कारणाने त्याला सुट्टी मिळाली नाही तो फार लांब बसतो तो झालं. माझा हेमू भैया आज माझ्या पप्पांनी त्यांना एकदम स्टेबल केलेलं आहे आणि ते म्हणजे गर्वाची गोष्ट आहे की त्यांनी त्यांच्या पण मुलांना स्वतः सेटल केलेलं आहे आणि त्यांची मुलंही त्यांच्यासारखेच काम करतात. माझ्या पप्पांना वाईट प्रसंगातही ते आम्हाला नेहमी म्हणतात आई आणि पप्पा दोघंही आम्ही आहे ना तुम्ही चला काही अडचण आली तर मी आहे. पप्पा म्हणजे नेहमी असं म्हणतात चुका होणे ही प्रगती आहे. चुका होणे ही प्रगती आहे. माफ करणं ही संस्कृती आहे. माफ करणं ही संस्कृती आहे आणि सुधारणा करणं हीच प्रगती आहे. हीच संस्कृती पप्पा तुम्ही आम्हाला कायम दिली आहे. पप्पा तुमच्याविषयी झालं तर तुम्ही खूप म्हणजे नोकरी अगदी चोखपणे वक्तशीरपणे प्रामाणिकपणे केली. तुमची मेहनत आणि तुमच्या कामाप्रतीचं प्रेम आम्हाला प्रत्येक वेळी बघायला मिळतं आणि त्याबद्दल कायम आदरच वाटतो. तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे आणि आमच्या घरातल्या तरुण पिढीला पण आमच्या घरच्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आमच्या घरातले प्रत्येकच जण काहीतरी वेगळं करणार आहे ते चांगलं असो किंवा वाईट असो. आणि नोकरी करत असताना पप्पांना खूप म्हणजे स्ट्रगल तर करावाच लागला. त्यानंतर अगदी खूप अडचणींवर मात केली. कुठल्याही किती टेन्शन आम्ही स्वतःहून आमच्या वडिलांचं बघितलेलं आहे पण कशातही न डगमगता अक्षरशः त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा म्हणजे काहीच होत नाही मी हे असंच करणार. आयुक्तांचं सुद्धा कधी न ऐकलेले फक्त धनंजय गोसावी असतील पूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये. आणि एवढ्या सगळं डेअरिंग करत असताना पण आज माझ्या वडिलांवर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये. आज त्यांना कुणी म्हणत नाही की ह्या माणसाने हलगर्जीपणा केला आमचं काम केलं नाही. कुणीच म्हणजे साधा रस्त्यावरचा एखादा माणूस ते आयुक्त किंवा मंत्री कुणीच माझ्या पप्पांकडे आज बोट करत नाही की ह्या माणसाने कुठल्या बाबतीत कुठल्या कामामध्ये काही चूक केली. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अतिशय गर्वाचा विषय. खूप सारे उदाहरण आहेत वडिलांबद्दल सांगायचे. आत्ताच बालाजी काकांनी सांगितलं. माझ्या बालाजी काका हे आत्ता जे गेले ते रिक्षा ड्रायव्हर होते. तिथपासून ते त्यांना नगरसेवक करण्यापर्यंतचा प्रवास पण काही सोपा नव्हता. तरी वडिलांनी ठाण्यामधून त्यांना निवडून आणलं. म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी किती कष्ट घेतले असतील बघा. आज जरी माझे वडील ठाण्यात जिल्ह्यात उभे राहिले तरी ते निवडून येतील एवढी धमक त्यांच्यामध्ये. तिकीट घ्यायला पाहिजे होतं. आज माने काका पण इथे आले म्हणजे
तेही आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्यांच्यासाठी पण, त्यांच्या कुटुंबासाठी पण माझ्या वडिलांनी खूप केलंय. खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, कारण की वाईट त्यांनी काही केलेलंच नाहीये. फक्त एकच अख्ख्या आमच्या आयुष्यात, पप्पांच्या 58व्या वर्षापर्यंत आमच्या आयुष्यात फक्त एक वाईट गोष्ट घडली. ज्यावेळी कोरोना आला आणि तो माझ्या पप्पांना झाला, त्या म्हणजे ती परिस्थिती फार वेगळी होती. देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज ते म्हणजे आमच्यामध्ये आहेत. खूप खूप सिरियस झाले होते ते. हीच एक वाईट गोष्ट फक्त आमच्या आयुष्यात आहे. नाहीतर आमच्या आयुष्यात वाईट किंवा आमचं काही म्हणजे असं टेन्शन किंवा काही असं आमच्या आयुष्यात कधी काही झालेलं नाहीये. इतकं माझ्या वडिलांनी सगळं व्यवस्थित सांभाळलेलं आहे. आणि या प्रवासामध्ये त्यांच्या बरोबर कुणीच नव्हतं. मुरुड सारख्या या छोट्याशा गावातून ते तिथपर्यंत गेले होते. कुणाची साथ नव्हती, कशाचाही अनुभव नव्हता. तरी सुद्धा फक्त आपली स्वप्न पूर्ण करायचं आणि आपण ते स्वप्न सत्यात उतरवायचं, इतकंच त्यांनी गुराशी बाळगलं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलंय. आम्हाला आमच्या पायावर उभं केलंय. कुटुंबातील सगळ्यांसाठी, सख्खे असो, चुलत असो, समाजातील लोक असो, नातलग असो, रस्त्यावरील एखादा भिकारी जरी असो, तरी पप्पांनी त्याचा सुद्धा विचार कुटुंबाप्रमाणेच केलेला आहे. असे माझे पप्पा आणि माझी आई माझ्या पप्पांना तेवढीच पूर्णपणे साथ देते. असे हे आमचे आई वडील म्हणजे आमच्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच आहेत आणि आम्ही देवापेक्षा जास्त त्यांचा आदर करतो आणि कायम करत राहू. याचबरोबर म्हणजे कुटुंब, नातेवाईक ते तर पप्पांनी सगळं केलं. आणि आज आईसाठी पण थोडंसं म्हणावं वाटतं की माझी आई घर सांभाळून पप्पांना म्हणजे पप्पांनी जी सेवा केली ती आईमुळेच केली ऍक्च्युली. कारण की घर जर आपलं विदाऊट टेन्शन असेल तर माणूस ऑफिसमध्ये जाऊन व्यवस्थित काम आपलं पूर्ण करू शकतो आणि आईने कायम ती साथ दिलेली आहे. आई कधी स्वतःची काळजी न करता आम्हाला प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येकाला ती विचारत असते. कुणीही आजही आजारी असू द्या, ती प्रत्येकाला फोन करून विचारते. स्वतःला तिला काय झालेलं असेल ती आम्हाला कधी सांगत नाही. आम्हाला जर तिच्या बोलण्यावरून कधी वाटलं तरच आम्ही विचारलं तर, नाहीतर आमची आई पण पप्पांनी एवढीच प्रेमळ आहे, त्यांच्या एवढीच सगळं काही करते. आज आईबद्दल का सांगतेय, कारण की आईच्या आयुष्यात कधी रिटायरमेंटचा दिवसच नसतो. आई म्हणजे आईला नेहमी गृहीत धरलं जातं की आई आहे ना, बस इतकंच. वडील हे कधीतरी आयुष्यात नोकरी करत असताना एखाद्या वेळी रिटायर होतात, एखादा एक एज आल्यानंतर, का तर तो सरकारी नियम आहे, नाहीतर ते म्हणजे नोकरीच्या ह्याच्यात नाही तर कुणी रिटायरच झालं नसतं. पण आई घरातली कुठलीच गृहिणी कधीच रिटायर होत नाही. ती घरातल्या जबाबदाऱ्या कायम पार पाडत असते. आणि अशा या माझ्या आई पप्पांना दोघांनाही मी खूप थँक्यू म्हणते. कारण की आज आम्ही जे पण इथे उभे आहोत, मी, माझा भैया, ते फक्त आणि फक्त माझ्या पप्पांमुळेच आहोत. सगळ्यात लाडकी पप्पांची मी आहे. आज इथे सगळ्यांसमोर सांगते, कुणाचाही इतका लाड करत नाही. आज माझ्या नातवाचा तेवढा करतात म्हणजे त्यांच्या, हे जरा कधी कधी वाईट वाटतं, पण ठीक आहे. आणि आज तुम्ही सगळे इथून पुढे पप्पा तुम्हाला तुमचं आयुष्य सुखाने, समाधानाने, समृद्धीने जावं, दीर्घायुष्य तुम्ही जगावं. तुम्हाला कधीच कुठली आयुष्यात खंत नकोय. तुमच्या ज्या पण काही इच्छा आजवर कामाच्या ताणामुळे झाल्या नाही त्या प्लीज आईला घेऊन पूर्ण करा. मी एक काम करणार आहे, आता सगळ्यात पहिले यांचा पासपोर्ट काढून देणार आहे आणि यांना बाहेर कुठेतरी पाठवणार आहे. वडिलांनी आईला शेत फिरवण्याशिवाय काहीही फिरवलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना मी सांगणार आहे, आता मी स्वतः पासपोर्ट काढून देते आणि यांना मी स्वतः बाहेर फिरायला पाठवते. फक्त पप्पा तुम्ही असेच कायम हसत राहा आणि दोघांनी एकमेकांची साथ कायम देत राहा, एवढीच प्रार्थना करते. आणि शेवटी या प्रसंगी असं म्हणतेय, शतक आयुष्याचे तुम्ही गाठावे, शतक आयुष्याचे तुम्ही गाठावे, नतमस्तक होऊन आम्ही आपुले आशीर्वाद घ्यावे. सहवास आपला सदैव लाभावा, पाठीवर तुमचा सदैव हात असावा. हीच भावना हर्ष विभोर भावनांची, हीच भावना हर्ष विभोर भावनांची, बाप लेकीच्या नात्यात जपलेल्या अतूट अगणित जिव्हाळ्याची. तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू दे आणि जन्मोजन्मी माझा लाड करण्यासाठी मला हेच माझे आई पप्पा मिळू दे, हीच प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. म्हणाले तुम्ही चालत गटारात ना, म्हटलं चला जाऊ. आम्ही तिथनं चालत गेलो, तिथे गेलो आणि 2-3 मिनिटात पोचलो. ते म्हणाले आपण हे बनवून टाकू. तेव्हा कमिशनर आरे राजीव होता. आरे राजीवकडे ह्याच्यातला एक सगळ्यांना विचार,
स्टेशन इथनं आता कोणी कधी गेलं जास्तीत जास्त 7, 8, 10 मिनिटं, त्याच्यावरती स्टेशनच नाही आणि ट्रॅफिक फ्री. आणि हे इतके मोठे रस्ते झाले की इथे की नेत्यांना आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गटारातून चालत येत असेल. यानंतर काकांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यावरती आमच्याकडे जेवढे फोटो उपलब्ध होते त्यावरची एक 3.5 मिनिटाची क्लिप आहे, ती सगळ्यांनी बघायची आणि त्यानंतर मग मान्यवरांची मनोगत होणार आहेत. इन यादों की जंजीरों से अपने रहेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे, ये लम्हे ये पल हम सन्माननीय धनंजयजी गोसावी साहेब यांच्या सेवा गौरव सोहळ्याच्या निमित्तानं, त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्याचं औचित्य साधून त्यांचे पुतणे यांनी या ठिकाणी मुरुड शहरामध्ये विकासामध्ये भर घालणारा जी नवीन साईट या ठिकाणी सुरू केलेली आहे, त्याच्या पण गेटचा लोकार्पण सोहळा असा त्रिवेणी संगम असलेला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप दादाजी नाडे, माजी आमदार वैजनाथरावजी शिंदे साहेब, शुभेच्छा देऊन गेलेले श्री बालाजीरावजी काकडे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले गंगाधरजी आराडले सर, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि गोसावी साहेबांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे आप्तेष्ट, सर्व त्यांचा परिवार, सर्व मित्रमंडळी, गावाकडून जवळून सुद्धा आलेले आमचे सर्व पदाधिकारी, मुरुडमधले सर्व आमचे ग्रामस्थ आणि उपस्थित मित्र हो. खरं म्हणजे या गावचे सुपुत्र असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण जो या ठिकाणी त्यांचा जीवनपट चित्रफितीतून पाहिला, त्याच्याहून लक्षात येईल की अत्यंत हालाकीच्या कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा एखाद्या माणसाचं नसीब चांगलं असेल तर त्याच्या जीवनात कसा आमूलाग्र बदल होतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धनंजय गोसावी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. म्हणजे शिक्षणानं काय होऊ शकतं, शिक्षणानं माणसाच्या जीवनात कशी क्रांती होऊ शकते हे आपल्याला धनंजय गोसावी साहेब यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. म्हणजे त्यांनी इथून ठाण्यापर्यंत कसे पोचले हा सगळा प्रवास या ठिकाणी सांगितला आमच्या गुरुजींनी. परंतु तिथं मिळालेल्या संधीचं सोनं करायला सुद्धा तेवढीच त्या व्यक्तीची तयारी असली पाहिजे, त्याला मेहनत असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे. आणि ती चिकाटी यांच्याकडे होती म्हणूनच त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवी संपादन करून ठाण्याला गेल्यानंतर त्या काळात फारशी अडचण नोकरीची नसायची, कारण शिकलेले लोक कमी असायचे. त्यामुळं त्यांनी अर्ज केल्याबरोबर 21व्या वर्षीच त्यांना नोकरी लागली. म्हणजे आता नोकरी लागण्याचं वय काय झालं तर 30, 32, 35 वाट बघावी लागती. अनेक ठिकाणी अप्लाय करावं लागतं, अनेक ठिकाणी वशिला लावा लागतो, अनेकांना भेटावं लागतं, तेव्हा कुठतरी नोकरी लागतं. आणि आता तर काही खरं नाही नोकरीच. म्हणजे 21व्या वर्षी म्हणजे अत्यंत तरुण वयामध्ये ही नोकरीची संधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली. आणि आज थोडके नाही 36 वर्ष एवढा प्रदीर्घ कालावधी त्यांना ही सेवा करण्याचा मिळालेला आहे. आणि त्या 36 वर्षामध्ये सुद्धा सेवा कशी केली हे आता आपण चित्रफितीतून पाहिलं की कार्यकारी अभियंता म्हणजे कनिष्ठ अभियंतापासून डेप्युटी इंजिनियर
उपअभियंता, त्यानंतर कार्यकारी अभियंता, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, एवढ्या मोठ्या उच्च पदावर पोहोचेपर्यंत सुद्धा त्यांनी आपल्या नोकरीला 36 वर्षामध्ये कुठलाही डाग लागू दिला नाही ना. कुणाचं बोट आपल्याकडे गोसावी असे आहेत, गोसावी असं काम करतात, चुकीचं काम करतात, असा कुठलाही दुसऱ्याचं बोट आपल्याकडे वळू देण्याची पाळी त्यांनी येऊ दिलेली नाही. ही खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाची यशस्वीता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे अधिकाऱ्यांनी सुद्धा आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व कोण असेल तर ते धनंजय काका गोसावी आहेत, हे आपल्याला आवर्जून आम्हाला सांगावं लागेल. आणि म्हणून एवढ्या मोठ्यावर पदावर काम करणाऱ्या व्यक्तींनी कधी अहमपणा ठेवला नाही. कधी त्यांनी मी एवढा मोठा आहे आणि मी कोणीतरी आहे, म्हणजे गाडी सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाल्यावर गेली. म्हणजे आजकाल आमच्याकडे सरपंच झाल्यावर फॉर्च्युनर असते, म्हणजे आम्ही दोघंही आमदार आहोत, पण तो आमच्याकडे अजून फॉर्च्युनर नाही. दादा तुमच्याकडे आहे वाटतं. म्हणजे सांगायचा उद्देश हा की आजकाल आपण पाहतो की माणसं थोडे बहुत 4 पैसे आले की लगेच त्यांच्या वागण्यात जो बदल होतो, तो गोसावीनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा कुणाला दाखवला नाही. त्याला मित्रांच्या आग्रहाखातर गाडी घेतली आणि ती गाडी लोकांसाठी वापरली, स्वतःसाठी वापरली नाही. असा हा अवलिया आज आपल्यामध्ये आहे, हे आम्हाला आज कळालं. अगोदर कळालं असतं तर कदाचित अजून आम्ही 5-50 लोकांना नोकरी त्यांच्या माध्यमातून लावू शकलो असतो. कारण त्यांनी 1 नाही 2 नाही जवळपास 33 मुलांना नोकरीला लावण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचा मित्र रेल्वेमध्ये होता, DRA म्हणून मोठ्या पदावरती होता, आणि त्याच्यामुळे तिथेही नोकरी लावली. आणि महानगरपालिकेत सुद्धा होते, त्यामुळे तिथेही नोकरी लावली. श्यामसुंदर शिंदे जे आमदार आहेत आमचे आता कंधारमधून, नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा कंधारचे, ते तिथे उपायुक्त होते. ते नोकरीत होते पहिले, नंतर सेवानिवृत्त झाले, आता आमदार झाले. तिथं असताना यांची ओळख झाली आणि त्यांच्या माध्यमातून गावाकडची मुलं, भावाची तर सगळीच मुलं कामाला लावली, कुणी बाकी ठेवलं नाही. म्हणजे आज आपण पाहतो की भाऊ भावाचा राहत नाही, परंतु पुतण्यांना सुद्धा तिकडे घेऊन जाऊन त्यांना शिक्षण देऊन त्यांना नोकरीला लावून त्यांची घरं कुटुंब नीटपणानं सुरक्षित करण्याचं काम आज कोणी केलं असेल तर ते धनंजयरावनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून असं व्यक्तिमत्व असावं. शेवटी आपल्या पुढे सुद्धा त्यांचा आदर्श आहे. असे कार्यक्रम का असतात की काहीतरी आपण शिकावं म्हणून कार्यक्रम असतात. आज त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे की बाबा एकत्र कुटुंब असताना आणि परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा मी काहीतरी झालोय तर माझा फायदा कुटुंबाला झाला पाहिजे, माझा फायदा माझ्या गावातल्या माणसाला झाला पाहिजे, माझा फायदा माझ्या जवळच्यांना झाला पाहिजे, ही आस ठेवून. नसता ठाण्याला ते जाऊन 40 वर्ष झाले, पण त्यांची पावलं कुठं वळतात मुरुडकडं, त्यांची पावलं कुठं वळतात कासार जवळकडं, किंवा आपल्यातलं इथं कोणीतरी राहते आणि त्याला गरज आहे नोकरीची, त्याला गरज आहे मदतीची, आपण मदत केली पाहिजे. ही भावना जोपासणं ह्याला सुद्धा फार मोठं मन लागतं. आणि ते मोठं मन धनंजयरावनी जोपासलं. म्हणजे खऱ्या अर्थानं आजच्या भावी पिढीला एक आदर्श ठेवण्याचं काम आणि आदर्श आपल्या समोर या ठिकाणी प्रत्यक्षपणानं कृतीतून दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते धनंजयरावनी या ठिकाणी केलेलं आहे. अत्यंत मितभाषी. आता त्यांच्या कन्यांनी सांगितलं की ते किती प्रेमाळू आहेत, किती लाजाळू आहेत. म्हणजे जाच असला तर आमच्या वहिनीचाच जाच त्यांना असेल, पण तो त्यांचा जाच मात्र कुणाला त्या ठिकाणी आतापर्यंत झालेला नाही. ना ऑफिसमध्ये कुणाला जाच झाला, ना कधी घरी कुणाला जाच झाला. सगळ्यांचं ऐकून घेणं आणि आपलं गपचूपपणाने आपलं काम प्रामाणिकपणाने करणं ही त्यांची वृत्ती जोपासण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आज ईश्वरानं त्यांचे दोन्ही मुलं आज चांगली निघाले. मुलगाही उच्च शिक्षित आहे, तोही आर्मीमध्ये आज मेजर झालेला आहे आणि त्याचंही लग्न झालंय, तेही सुखी आहेत. मुलगी तर आपण पाहतोय तिचेही मिस्टर DYSP म्हणून नगरला त्या ठिकाणी काम करतायत, तीही उच्च शिक्षित आहे, MSc झालेली आहे. त्यामुळे दोन्ही मुलांना आणि पुतण्यांच्या सगळ्या पुतण्यांना सुद्धा उच्च शिक्षित करून आज नोकरीला लावण्याचं काम त्यांनी केलं. हे फार मोठं काम आहे. म्हणजे एखाद्या पदावर संधी मिळाल्यावर माणूस काय करू शकतो तर ते कुणाकडून शिकायचं असेल तर ते धनंजयरावकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की अशा अवलियाच्या कार्यक्रमाला आम्हाला येता आलं याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. मी तर शिक्षक आमदार आहे मराठवाड्याचा. 8 जिल्हे 76 तालुक्यात अनेक जणांच्या
सेवानिवृत्तीला मी असतोच, आमचे गुरुजी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सेवक, परंतु आज आपल्यासारख्या एका कार्यकारी अभियंता वेगळ्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा एक आदर्श अधिकारी कसं काम करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आज आमच्या मुरुडमध्ये आहे. याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितपणानं आज जे काही काम या ठिकाणी केलं, याही पुढच्या काळात तुमचे जे संबंध आहेत, तुमचे जे मित्र आहेत, तुमचा जो हा परिवार आहे ठाण्यापासून ते सगळ्या राज्यामध्ये, त्याचा फायदा करत राहा. अनेकांना अजून सुद्धा मदतीचा हात देत राहावा. तुमच्या माध्यमातून अनेक अजूनही लोकांना, आमच्या नवीन भावी पिढीला नोकरी लागावी हीच अपेक्षा या निमित्ताने मी त्या ठिकाणी करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि ही सगळी जाणीव ठेवून आज या ठिकाणी तुमच्या पुतण्यानं तुमच्या नावानं ते साईड ठिकाणी धनंजय गार्डन तुमचं नाव त्याला दिलेलं आहे. म्हणजे ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट म्हणतात. हे तुमचं मीठ खाल्लंय त्यांनी. तुमच्या घरी राहून शिक्षण घेतलं, तुमच्या घरी राहून नोकरी त्यांना लागली. आज ते सुद्धा आमच्या सैनिक स्कूलला शिक्षक आहेत आणि तिथं जरी राहिले, ती जरी शिक्षक असले तरी बाबा ज्यांच्यामुळं मी घडलोय ही जाणीव आजकाल कुणी ठेवत नाही. ती ठेवणं सुद्धा फार त्याला महत्त्व लागतं आणि ते महत्त्व त्यांनी तुमच्या पुतण्याने या ठिकाणी ठेवलं आणि आज तुमच्या नावाने हे गार्डन उभा केलं. नक्कीच आम्हाला येता जाता नक्कीच तुमच्या गेटकडे बघून आम्हाला हे धनंजय गोसावींचा आशीर्वाद आहे याची आठवण सातत्याने त्या ठिकाणी देत राहील. त्यामुळे मी सरांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्यांना आता बुकिंग झालेले राहिलेले 30%, 70% झाले, 30% राहिले. त्यामुळे तुम्ही जे बसलेला तर तुम्ही त्यांना सांगा की आम्ही तुमच्या कार्यक्रमाला आलतो, आम्हाला सूट द्या, तर नक्की सूट देतील आणि राहिलेले प्लॉट पण बुक होतील अशी अपेक्षा या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो. आई तुळजाभवानीचे चरणी प्रार्थना करतो की आज आमचा तुमचा किती वाढदिवस होता? 58वा वाढदिवस. आत्ताच रिटायर झालेला असल्यामुळं 58वा वाढदिवस करण्याचा योग जसा आला तसा आई तुळजाभवानी आम्हाला तुमचा 100वा वाढदिवस मुरुडमध्येच साजरा करण्याचा योग त्या धनंजय गार्डन मध्ये येऊ अशी प्रार्थना मी ईश्वराच्या चरणी करतो आणि थांबतो. जय हिंद. अनिल कोरी साहेब यांनी मंचावर यायचं आहे, त्या ठिकाणी त्यांचं स्वागत होणार आहे. अनिल कोरी यांचंही स्वागत. चौरे साहेबांचंही स्वागत आदरणीय दिलीपदादांनी करावं. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आहे ते मराठवाडा शिक्षक आमदार आदरणीय बाप्पा, ज्यांचा 58वा वाढदिवस आहे, ते आदरणीय धनंजय काका, त्यांचं सर्व कुटुंब, आमचे आदरणीय भारती साहेब, आदरणीय आरडले सर, आदरणीय दीपक पटाडे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कनसे, पंचायत समितीचे सदस्य आदरणीय तवले साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे आदरणीय बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी आत्ता बराच वेळ झाला ऐकत होतो की आमचे ज्यांनी कार्यक्रम ठेवला ते आमचे श्यामगिरी साहेब. मी ऐकत होतो की समजा मुरुडसारख्या गावातून त्या काळामध्ये जायचं आणि ठाणे महानगरपालिकेला ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरीला लागायचं आणि कुठलाही आधार नसताना. किती कौतुकाची गोष्ट आहे. आत्ता बाप्पांनी सांगितलं की त्यावेळेस नोकऱ्या लगेच मिळत होत्या, मिळत असतील, पण महानगरपालिका अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी नोकऱ्या मिळणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती. मग अशा काळामध्ये नोकरीला लागून परत तिथले आमदार मित्र करायचे आणि आमदाराच्या आणि त्या दोघाच्या सल्ल्यानं आता आपण आमदाराची क्लिप ऐकली की त्यांनी सांगितलं की गोसाई साहेब नसते तर हा पूल झालाच नसता. म्हणजे जिथं 2 तासाचा 1 तासाचा अंतर होता तिथं त्यांनी 5 ते 10 मिनिटावर अंतर आणला. म्हणजे अशा पद्धतीचं एक चांगलं काम आणि 36 वर्ष कुठेही गालबोट न लागता एक अत्यंत चांगलं
आणि कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप न होता काम करणं ही आजच्या जमान्यामध्ये सोपं राहिलेलं नाही. अधिकाऱ्याला तर ताबडतोब गटविण्याच्या मागं असते, पदाधिकाऱ्याला गटविण्याच्या मागं असते. म्हणजे अशा पद्धतीचा एक नवीन काळ चाललेला, या काळामध्ये सुद्धा एवढं स्वच्छ आणि चांगली नोकरी करून अत्यंत आनंदानं बाहेर पडणं ही खूप मोठी देण आहे. आणि आज जी आत्ता धनंजय गार्डन डेव्हलप झाला त्यांच्या नावानं, ती सुद्धा आता श्यामगिरी साहेब सांगत होते की जवळपास 70-80% बुकिंग झाली. म्हणजे अशा पद्धतीनं जर एवढी बुकिंग झाली असेल तर म्हणजे खरं म्हणजे त्याला काय म्हणतात की एक चांगला दिवस आणि सन्मानपूर्वक वागणूक देण्यामुळे ही ताबडतोब बुकिंग, लोकांशी संबंध आणि काकाचं नाव, या सगळ्यातून आपल्याला एक नवीन आनंद मिळाला. त्यांच्या वाढदिवसाला मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि मी माझं भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण आज निमित्त घडलं आणि एवढं त्या पोरांनी माझी इच्छा पूर्ण केली. त्या असं वाटेल का कधी इथं जन्म झाला आणि इथंच मी गार्डन बनवेन, अगर इथे कॉम्प्लेक्स तयार करेन, अगर इथं काही करेन. परंतु काय माहीत परमेश्वरांनी ती पण माझी इच्छा पूर्ण केली, जी सुप्त मनातली इच्छा होती ना. म्हणून माझं एक परमेश्वराची इच्छा आहे की फक्त मनाने चांगलं राहा, स्वभाव चांगला राहा. माझं पेशन्स मी कधी सुटू देत नाही, शक्यतो नाही. मी कधी मुलाचा आपण मारले नाही आयुष्यामध्ये, त्यालाही कधी बोललो नाही. पण कृतीतून तो जो बोलला रिक्षा ड्रायव्हर, मला आता तुलाच मी तेच करतो. त्याच्या मनात आलं नाही हे काकाने उलटा गेम केलेला आहे आपल्याबरोबर. बरोबर शाळेच्या रांगेला लागलं. मी कधी कुणाला बोलून दुखवत नाही. फक्त एक बापू नावाचा आमचा माझं पुतणे आहे, त्याला सगळ्यात जास्त मी शिव्या घालतो. आणि बाकी कुणालाही मी कधी घरात बोलत नाही. फक्त त्याचं माझं कसं काही गोष्टी तो अनएज्युकेटेड असल्यामुळे थोडं त्याला समजून सांगून कंटाळला की मग मला त्याला बोलावलं. तो पण माझा रिस्पेक्ट करतो. मला आजपर्यंत कधीच कोणी उलटा बोललेला नाही. माझ्या कुटुंबाने मला जी साथ दिली म्हणजे आमची मोठी वहिनी सगळ्यात महत्त्वाची, आणि माझी मोठी बहीण, आणि आमचे आपला ते दाजी तर शेवटी पाहुणेच असतात, पण आपली बहीण एक ब्लड रिलेशन तिथं कनेक्ट झालेलं होतं. वेलीला जसं वळण लावायचं काम लहानपणी जर मला केलं असेल तर ती माझी आबू मानाची जी बहीण आहे तिनं केलेलं आहे. वेल तर मोठं वाल्यानंतर आपोआप पकड घेतो, झाडावरती जातो, तो जाणारच आहे. परंतु लहानपणापासून संस्कार करण्याचं काम माझ्यावरती माझी बहीण आता उपस्थित आहे. तर आणि माझे मेहुणे पण उपस्थित आहेत. बहिणीला मेहुणे मी तिथं राहत असल्यामुळं एका शब्दानेही बोलले नाही की तुझ्या भावाला मी सांभाळतोय आणि मी मोठं करतोय. असं मला कधी आठवतच नाही ते मला माझ्याबद्दल ते कधी तिला बोलले असतील म्हणून. उलटं हा शिकला पाहिजे. आणि शिक्षणामुळं कशी परिस्थिती बदल होते हे बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे आणि ते एक सत्य उदाहरण आहे. शिक्षण पहिल्यांदा मुलांचं झालं पाहिजे आणि मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि शिक्षणाला खूप महत्त्व आहे. म्हणजे IAS ऑफिसर होल्यानंतर काय पॉवर असते, खासदार साहेबांची पॉवर आणि कलेक्टरची पॉवर इक्वल असते. हे कशामुळे होऊ शकतं? फक्त शिक्षणामुळे होऊ शकतं. शिक्षण एक अतिशय महत्त्वाचे आहे. आता मी मगाचे बालाजी काकडे साहेब आले होते. मी ठाण्याला गेल्यानंतर माझी परीक्षा होती सर, लेखी परीक्षा होती. आम्ही 65 जण परीक्षेला बसलो होतो आणि जागा होत्या 7. लेखी परीक्षेमध्ये 50 पैकी मला 47 मार्क पडले सर. आणि पहिल्याच्या यादीमध्ये मी तिथं नोकरीला लागलो. आता त्या ठिकाणी जायचं कुठं, राहायचं कुठं, हा एक प्रश्नच होता. काही मित्र असतात मदतीला येणारे. तर त्याचं एक दुकान होतं अंड्याचं, त्या दुकानामध्ये 5-6 महिने मी राहिलो. नंतर तिथं कॉन्ट्रॅक्टर यायला लागले. तोच मित्र बोलला आता तू इथं काय राहू नको. मग एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये आमचा संसार दोघांचा सुरू झाला. मग तिथून जी सुरुवात झाली, मीनवाईलमध्ये माझं एक नशीब म्हणा किंवा काय म्हणा, मी सुरुवातीलाही चुकून रेल्वेमध्ये बसलो लिलीच्या डब्यामध्ये. मला माहीतच नव्हतं की ही लिलीचा डबा सेपरेट असतो आणि जेंट्सचा डबा सेपरेट असतो. चुकून बसलो लिलीच्या डब्यामध्ये. मला टीसी मला उतर मुंबऱ्याला. मी उतरलो मुंबऱ्याला आणि तिथून मला ठाण्याला जायचं होतं. म्हणजे आता तुम्ही बसने जाते तो, मला माहीतच नव्हतं. आणि योगायोग असा झाला की मी माझी अपॉइंटमेंट मुंबऱ्यालाच झाली. मुंबऱ्यालाच योगायोगाने मी नोकरी लागलो आणि गेली कंटिन्यू 26 वर्षे. अगोदर 10 वर्षे केले, नंतर 16 वर्षे. मग नंतर माझं प्रमोशन झालं, माझी बदली दुसरीकडे झाली. परत मी एक्झिक्युटिव्ह झालो, परत माझी बदली झाली. म्हणजे माझे नोकरीमध्ये 36 पैकी 26 वर्षे मी मुंबऱ्यालाच काम केलं, की जिथं 90% मुस्लिम समाज आहे. आणि मुस्लिम समाजाने माझं खूप चांगलं जमतं.
हे बालाजी काकडे साहेब आहेत ना, पहिल्यांदा माझ्या रिक्षावरती ड्रायव्हर होते. मी ह्यांना 10,000 रुपये पगार द्यायचो. तर मी म्हणलं बालाजी राहतो का उभा रे? तर अरे मी कुठे उभा राहू सर, बरं का किस्सा सांगतो. मग नाही म्हणलं तू उभाच राहा. मग मी म्हटलं चल म्हणलं तू महासभेमध्ये गेला तर बरं होईल, आपल्याला काही मदत होईल. या आणि आपला एक भाग आहे लातूर जिल्ह्यातला. लातूर जिल्ह्यात ते 7,500 लोक अशा पॉकेटमध्ये राहतात. आणि तिथं एक धनाढ्य बलाढ्य एक शक्ती काम करत होती आणि ती खूप थोडं अन्यायकारक आपल्या मराठवाड्यातल्या लोकांवरती, मी नाव नाही घेत त्या माणसाचं, पण आम्हाला दिसायचं की आपल्या लोकांवरती अन्याय होते. पण आपणच बाहेर गावाचे पाहुणे, तर प्रॉपर लोकांना थोडं तोंड देणं अतिशय अवघड जायचं तिथं. मग बालाजीला मी म्हटलं बालाजी तू उभा राहा, बघू आपण. तर मी दिघे साहेबाकडे बालाजी गेलो आणि दिघे साहेबाला मी म्हणलं साहेब आम्हाला तिकीट द्या. तर म्हणजे असे कुठं निवडून येत असतात का म्हणजे नगरसेवक, त्याला किती पैसे लागतात, किती खर्च करावे लागतात. मी म्हणलं सर आम्हाला तिकीट द्या, आम्ही निवडून येतो. म्हणजे एवढा कसं तुला कॉन्फिडन्स? म्हणलं साहेब माझ्या गावातले लोक तिथं जवळजवळ 7,500 राहतात आणि त्या लोकांचे माझे संबंध चांगले आहेत. मी ही सीट निवडून आणतो तुमची. मी नोकरीला, पण मी ह्यांच्यासाठी डेअरिंग केली माझी. म्हणजे तुला कसं काय कसं मला करता येत नाही तसं, पण अनऑफिशियली मी त्याला मदत केली. मग योगायोगाने काय झालं, बरं ठीक आहे मी तुम्हाला तिकीट देतो. दिलं तिकीट. बालाजीला म्हणले तुझ्याकडे किती पैसे आहेत? बालाजी मला 3.5 लाख रुपये. मला म्हणले तुम्ही किती देणार? म्हणलं माझ्याकडे 2-2.5 लाख रुपये आहेत बाबा, मी ह्यांना देतो, मदत करतो. ती 2-2.5 लाख तर साहेब 7 दिवसात संपली. आता आली का पारी मागायची परत पैसे. तर मी म्हणलं बालाजीकडे कमांडर गाडी होती, म्हणजे ही टाकू इकून ती 1.5 लाखाला मी ऐकली. आता ते बी संपले आमचे पैसे आणि लोकच पैसे मागायचे एवढे, तर आम्हाला खर्च करायला लावायचे दिसते. आणि मला आवडच काम झालं, उगत तिकीट घेतलं म्हणलं हे उभं राहिलो. मग पण जिद्द नाही सोडली. म्हणलं तुला मी नगरसेवक करणारच म्हटलं, काही होऊ दे म्हटलं. मी अक्षरशः दिघे साहेबांकडे गेलो, साहेब म्हणलं पैसे संपले, आम्हाला पैसे द्या. मग तिथं आपले दुसरे एक नगरसेवक बसलेले होते, त्यांची माझी जरा चांगले संबंध होते, डॉक्टर जितेंद्र आगाव म्हणून. तर मी म्हटलं डॉक्टर साहेब सीट येईल का नाही? ते म्हणजे तुमचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे पब्लिकमध्ये, तुम्ही काम कसं केलं? म्हणलं मी 5-6 वर्ष झालं काम केलं पब्लिक माझ्याबरोबर आहे. जितेंद्र वाघ. तर मग दिघे साहेब बोलले, डॉक्टर साहेबांना विचारलं काय करायचं? म्हणजे ह्याला द्या पैसे. आम्हाला दुसऱ्या दिवशी पैसे न्यायला साहेबांनी बोलवलं. मला 5 लाख रुपये आम्हाला तुम्ही द्या. तर म्हणजे 1.5 लाख रुपये एकाने खाल्ले, आम्हाला 3.5 आल्या. बरं जाऊ दे म्हणून त्या 3.5 वरती कसं तरी करत करत शेवटचा दिवस गाठला. वाटलं ते नको आता उद्या काय होतं काय माहीत. आणि योगायोगाने तिथं बोगस मतदानाचं प्रमाण जरा जास्त होतं आणि मी त्या ठिकाणी ERO होतो. पण ERO म्हणून बोगस मतदान होऊ द्यायचं नाही हे माझं एक कर्तव्य होतं. आणि कुठून बोगस रेशन कार्ड होतं, कारण 99चं पहिलं इलेक्शन होतं त्यांचं आणि 99ला पहिल्यांदा UM मशीन आली होती आणि त्याच्यावरती जे काही पुरावे होते ते पुरावे बघून सुद्धा बोगस मतदान होतं. ते कुठून लोक येत होते त्या भागातून, एका भागातून यायचे आणि ते परमनंट नगरसेवक तिथून निवडून यायचं. आणि मला आवड झाला, आता ह्याला जर विरोध केला तर भांडवायचं काम. हे तर लागलं घाबरायला. म्हणलं मी सरकारी अधिकारी आहे, माझं काम आहे बोगस मतदान होऊ न देणं. मी काय केलं 4-5 पोरांना मी बसवलं मिलिटरी पोलिसांचे ड्रेस घालून आणि तांबडे बुटं घालून, फक्त 4.5 वाजता बोलायचे बोगस मतदान होऊ द्यायचं नाही, बोगस मतदान होऊ द्यायचं नाही. ते आलेली बोगस गेलं तशीच वापस केली. आणि बोगस बालाजी बोलू अरे बोगस तर परत पाठवलं कडे आपण. झालं दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरू झाली. बालाजीला 10,020 मतं पडले. पहिल्या फेरीमध्ये आम्ही 20 मतांनी मागलो, 20 मतांनी मागं राहिलो. व्हायला बोला आता 20 मताचा फरक कुठं तोडायचा? 5,000 मतांना मोजायचं राहिलो होतं. 15,564 मतं आम्हाला पडले आणि 15,562 मतं दुसऱ्याला पडले. तिथं फक्त मशीन होती म्हणून आम्ही जिंकलो होतो. नाहीतर जर त्या चिठ्ठ्यावर मतदान असतं ना तर त्याला किती 40 वेळा त्याची काउंटिंग करावी लागली असते. पण मशीनमध्ये काही फॉल्ट सापडला नाही. त्याच्यामधून ही बालाजी काकडे साहेबांची सीट आणली. म्हणून मला आधार झाला. माझा लातूरचा एक नगरसेवक झाला, त्याच्यामुळे मला चांगला सपोर्ट मिळाला त्यांचा महासभेमध्ये. मग पहिल्यांदा मी काय केलं, नागरी सुविधा बेसिक असतात, पहिले संडासच बांधून टाकले 50-60. जवळजवळ एमएवडेच्या रत्नाकर गायकवाड साहेब कमिशनर होते एमएवडेला. योगायोगाने माझी त्याचे चांगले संमत होते. सेक्रेटरी झाले, चीफ सेक्रेटरी. साहेबांना बोललं साहेब गरीब वस्ती आहे, दलित वस्ती आहे, मराठवाड्यातून गरीब लोक आलेले आहेत, आम्हाला एक तुम्ही बजेट 11 कोटी रुपयाचं संडासचं बजेट दिलं. त्याला दाखवलं वस्ते, सर्वे केला सगळा, BPLचे किती लोक राहतात, गरीब किती लोक राहतात त्यांचे रेशन त्यांनी ते संडास दिले. आणि जे संडास बांधले 11 त्या बायांचं जे मतदान आमच्याकडे फिरलं की विचारायचं काम. ते सगळे वड्याला बसायचे, खाडीला बसायचे, म्हणायचे बाई ह्या साहेबांनीच केलं संडासवाल्या साहेबांनी काम. हे बालाजीला त्याचं क्रेडिट मिळालं.
नंतर आम्हाला प्रचारालाही जायचं कारण सलग 3 वेळेस नगरसेवक झाले, जवळजवळ 20 ते 22,000 मतांनी ते नगरसेवक झाले. म्हणजे माझं काम नव्हतं, ते माझं फील्ड नव्हतं, पण माझ्या गावातले लोक जे उघड्यावर बसतात, माझ्या गावातल्या लोकांना जो काही गुंड गावकर त्रास देतात त्याच्या विरुद्ध कोणतरी उभं राहिलं पाहिजे. आणि प्रशासन आणि लोकशाहीमधले नगरसेवक म्हणा किंवा आमदार साहेब म्हणा, हे जर दोघं जण एकत्र आलं तर काय होईल. आज माझ्या एरियामध्ये सर तुम्ही जाऊन बघा, 100% कॉन्क्रिटीकरण मी केलेलं आहे. एकही रस्ता असा ठेवला नाही, गल्ली सुद्धा की तिथं कॉन्क्रीट मी केलेलं नाही. प्रत्येक गल्ली बघायची असेल तर मी लिपई काढून दाखवतो किंवा फोटो पाठवतो. मला एकही गल्ली अशी ठेवलेली नाही की तिथं कॉन्क्रिटीकरण करायचं राहिलेलं आहे. शाळा बांधल्या 5-5 मधली 6-6 मधली, खाली पार्किंग स्टील वगैरे सगळ्या शाळा बांधल्या. काम करत असताना फक्त इमानदारीत काम करत राहायचं, प्रामाणिकपणे काम करत राहायचं. आपल्या गावाकडच्या लोकांना जीव लावायचा एक स्वभाव आहे मला. म्हणजे माझे लातूरचा म्हणला, आपला नगर, आपला ह्याला म्हटला कुठला नांदेडचा म्हटला, जे श्यामसुंदर शिंदे साहेब आहेत त्या माणसांनी मला कामाला लावलं. पहिलं माझा इंटरव्ह्यू त्यांनी घेतला. मी पास झालो होतो पण मला इंटरव्ह्यूमध्ये फेल करू शकले असते. पण म्हणजे तू कुठला रे, म्हणलं मी लातूरचा, म्हणजे मी नांदेडचा. आणि मला कोणतरी आहे मला आपल्या भागात, मला बरं होईल आपल्याला. आणि मग 4-5 दिवसांनी मी त्यांना भेटायला गेलो, त्यावेळी तुझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्या माणसाचे उपकार अजून आहेत योगाकडे. त्यांना पण थोडा पॉलिटिक्सचा इंटरेस्ट असल्यामुळं नोकरी रिटायर झाल्यानंतर ते कंधारमधून लोह्यामधून मला वाटतं शेतकरी कामगार कुठेतरी पक्षाच्या ह्याच्यावरती ते निवडून आले. निवडून आल्यानंतर मी त्यांनाच भेटलो, साहेब तुमची इच्छा झाली पूर्ण? म्हणलं हो यार गोसावी मी झालो म्हणे आमदार. म्हणजे नोकरीत राहून सुद्धा चांगलं काम करता येतं माणसाला, पण माणसाने माणुसकी सोडून कधीही वागू नये. हे बघा दिवस असतात, प्रत्येकाचे दिवस पालटत असतात. माझे दिवस अतिशय खराब होते, परंतु मी कधी म्हणलं नाही, हे दिवसाचा भाना नाही केला की माझे दिवस खराब आहेत. माझे आई वडील शेती करत होते, अगर मला मला तर सपोर्ट आयुष्यामध्ये कोणाचा भेटलाच नाही. परंतु स्वतःची एक ताकद निर्माण मी केली आणि त्या ताकदीवर ते फक्त प्रामाणिकपणे काम करायचं, प्रामाणिकपणे व्यवस्थित राहायचं. नंतर मला 2 मुले झाली. माझ्या मुलाला सर MBBSला पहिल्या वर्षाला नंबर लागला नाही त्याचा. टेलिकम्युनिकेशन इन इलेक्ट्रॉनिक्सला माझ्या मुलाने ॲडमिशन घेतलं. पण माझी जिद्द, मी इंजिनियर आहे तर मला डॉक्टर करेन, मी इंजिनियर तर मी आणून डॉक्टरच करेन. पण याचा नंबरच नाही लागला. आणि डोनेशन भरण्यावरती काही पैसे माझ्याकडे नव्हते. त्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनला DY पाटीलला ॲडमिशन घेतलं. दुपारी 2 वाजता माझ्या डोक्यात आलं नाही मुलाला डॉक्टरच करायचं म्हणलं. मी गेलो, तिथली फी भरलेली कॅन्सल केली. त्याला म्हणलं तुझं दप्तर आवर आणि घरी चल. आता घरी जायचं तर मला कशाला, मला तू घरी चल. घरी आला, मला लातूरला तुला क्लास लावतो, तू मला डॉक्टर झालेला पाहिजे. या वेगाने माझ्या परिश्रमाला यश आलं आणि मुलगा माझा गव्हर्नमेंट कॉलेज MBBSला सेकंड चान्सला लागला. झालं त्याचं माझं जे टार्गेट होतं, भले डॉक्टर एकदा लेबल लागलं डॉक्टरचं, माझी इच्छा होती डॉक्टर त्याला करायची, तोही डॉक्टर झाला. त्याला 5वीपासून मी मिलिटरीमध्ये स्कूल टाकलं होतं. बाहेरचं जे सैनिक स्कूल आहे तिथंच टाकलं होतं. त्याचं डोक्यात ते मिलिटरीचंच भरलं, नाही तर बाहेर हॉस्पिटल टाकलं असतं तर व्यवस्थित त्याचं चाललं असतं. ते मला न विचारताच गेलं. एका दिवशी तिकडून ते दिल्लीला गेलं, दिल्लीला परीक्षा दिली, दिल्लीला परीक्षा होऊन पास होऊन तिकडे नोकरीला पण लागलं. मला फोन केला, मी आता दिल्लीला आलोय आणि मला अशी नोकरी लागली. मला तशी याची तुला जसं काम करायचं तसं तू कर. आता तोही व्यवस्थित आहे, माझी मुलगीही व्यवस्थित आहे आणि माझ्या घरातल्या माणसांनी मला जे प्रेम दिलं, गाववाल्यांनी जे मला प्रेम दिलं, विशेषतः आमचे आता हा जसा कार्यक्रम ठरला, आमच्या दिलीप दादांनी मला कमीत कमी 10 ते 12 वेळेस फोन करून असं धनू असाच करतो, धनू असाचा चेंज करतो प्रोग्राममध्ये. का केलं असेल एवढं की काहीतरी सुप्त गुणांचा अभ्यास ह्या राजकारणी लोकांना प्रचंड प्रमाणात असतो, फक्त ते बोलून दाखवत नाही. आणि योग्य वेळ आल्यानंतर ते जे बोलून दाखवतात. आणि त्यांनी जो हा कार्यक्रम त्यांनीच केला, सगळा हा कार्यक्रम आयोजित, हा कार्यक्रम त्यांनी केला, भयानी मदत केली आणि दिलीप दादा साहेबांचं प्लॅनिंग होतं. अशा पद्धतीने चांगला हा कार्यक्रम झालेला आहे. बरेच काही किस्से आयुष्यामधले आहेत. आता जो कावेरी शेतीचा जो ब्रिज सांगितला सर, ब्रिज, तर असा एक मोठा नाला होता, लोकांना असं 2-3 किलोमीटरहून फिरून यायचं. मी म्हणलं साहेब आमदार साहेबांना, म्हणलं आमदार साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये साधं त्या स्टेशनला जायला 2-2 तास लागतात, म्हणजे काय पर्याय ते तरी सांग. म्हणलं साहेब ह्या नाल्यातून रस्ता काढू आपण. आला तर म्हणले नाल्यातून कसं काय रस्ता निघायचा. म्हणलं मी प्लॅनिंग करतो, तुम्ही मला फक्त बजेट मिळवून द्यायचं काम करायचं. आम्ही गेलो कमिशनर साहेब, बघ जयस्वाल, संजीव जयस्वाल कमिशनर होते. हे अरे गोसावी काहीतरी काय त्या आमदाराचे कान भरतो रे तू म्हणी. आता माझ्यावरच बुमरंग झालं. कमिशनर म्हणलं तर असं बोलले ना तर हवं जाते ना माणसाची. मला सर मला माहित आहे तिथून मी रस्ता काढू शकतो, फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. चल म्हणे साईट व्हिजिट करायला गेलो, बघितलं, प्लॅनिंग सांगितलं साहेबांना असं असं आहे की ऑलरेडी 100 मीटरचा रस्ता रेल्वेचा आहे आणि त्याच्या बाजूला 100 मीटर रस्ता आपला आहे
आणि मध्ये हा 525 मीटरचा तो ब्रिज आहे, फक्त जास्त नाही. तर असं आपण प्लॅनिंग करतो. शक्यच नाही म्हणजे तुला काय बजेट देत नाही, पण मी आग्रह धरला, मी काम करतो, मी ते सगळं. आणि 6 महिने झालं 32 कोटी रुपयाचं बजेट दिलं. 6 महिने झालं मी तसं पायच करतोय अजून. मला एकदा बोलवून घेतलं, सगळे आमदार साहेब होते, DPDCची मीटिंग होती. मला बोलले, गोसावी तू माझे 32 कोटी रुपये पाण्यात घालणार. मला साहेब मी तुमच्या पैसे पाण्यात घालू देणार नाही, मी रस्ता तयार करणारच इथं, बरं करून तरी दाखव. मग रात्रंदिवस काम करायला चालू केलं, प्लॅनिंग केलं. एक इरिगेशन डिपार्टमेंटचे HK गोसावी म्हणून एक चीफ इंजिनियर होते, ते थोडे आमचे रिलेशनमध्ये असल्यामुळे मी त्यांना हायड्रोलिक डिझाईन मागून घेतलं. असं असं पाणी येतं, असं असं ब्रिज करायचं. त्यांनी मला डिझाईन दिलं, त्या पद्धतीनं कामाला पिकअप घेतला. पिकअप घेतल्यानंतर त्या रस्ता ब्रिजमध्ये तयार झाला, दोन्ही बाजूचे रस्ते तयार केले. आणि मी कमिशनर साहेबांना फोन केला 11 वाजता, सर माझा रस्ता तयार झाला आहे, तुम्ही गाडी घेऊन या. असं कुठं होईल का गोसावी, मला तुम्ही गाडी तरी घेऊन या. आणि माझ्या शब्दाला मान देऊन ते आले. बघितलं तर खरोखरच रस्ता झाला. मला साहेब 32 कोटी पाण्यात नाही घालवले, 47 कोटीमध्येच काम केले, 5 कोटी तुम्हाला मी परत देतोय. अशा पद्धतीनं असे बरेच कामं मी महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केले. परंतु पॉलिटिक्सच्या लोकांनी मला अतिशय चांगला सपोर्ट दिला आणि मीही काम चांगल्या प्रकारे करत गेलो. मी माझं कालावधीमध्ये मी रात्री 2-2 वाजता घरी यायचो. रात्री 2 वाजता असं आठवड्यातून 4 ते 5 वेळेस मी साईटवरच झोपायचो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असून सुद्धा. एका ठिकाणी एक 6 महिन्यापूर्वीची केस आहे, टाकी खूप मोठी चांगली बांधली, 3.5 किलोमीटरहून पाणी आणलं आणि हेड त्याचं चुकलं काढायला थोडं. आता हेड चुकल्यानंतर तिथला कुलकर्णी म्हणून जो डेप्युटी इंजिनियर होता, कार्य म्हणलं पाणी येतं. उद्घाटनाची तारीख त्यावेळेस आवडसाहेब मंत्री होते, गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेस. आणि उद्घाटन तर संध्याकाळी 6ला ठरलंय. रात्री आदल्या रात्री पाणी टाकीतच येत नाही. मला म्हणले गोसावी जरा जा रे, तिथं जरा पाण्याची टाकीचा प्रॉब्लेम झाला आहे, ते पाणीच येत नाही. मी सगळ्या लोकांना गावाला सांगितलं की उद्या उद्घाटन करायचं म्हणून. बरं म्हणलं ठीक आहे सर. हे संध्याकाळी मला कळलं. मी गेलो, रात्रभर काम केलं. त्याचं जे जंक्शन होते, क्रॉस कनेक्शन होते, ते चेक केले, पाणी कसं नेता येईल ते बघू. रात्री 2 वाजता लाख प्रयत्न करून ते टाकीत मी पाणी पडलं. साहेबाला फोन केला 2:30 वाजता, साहेब ते पाणी आलं टाकीमध्ये. ते पण आमदार रात्री 2:30 वाजता तिथं बघायला आले. बघितलं तर खरोखर पाणी आलेलं आहे. आणि मग ते दुसऱ्या दिवशी उद्घाटन केलं. असे परीक्षा असणारे काही कामं जेव्हा आपण पास होऊ ना, त्याच वेळेस आपली पण किंमत काही राजकीय पुढाऱ्यांना किंवा यांना, त्यासाठी मनातून प्रेम कामावरती केलं पाहिजे. कर्म हीच पूजा आहे. आणि कर्म जर चांगलं करत राहिलं तर आयुष्यामध्ये मला नाही वाटत कुणाला कमी पडेल म्हणून. फक्त चांगले कर्म ठेवा, चांगले विचार ठेवा, मनुष्य जीवनामध्ये पुढं जातो. हे मला तरी माझ्या जीवनावरून कळतंय. तर आता बाकीच्या लोकांना तर ते तत्वांचं जे काय असेल, आई वडिलांना मुलांना वगैरे चांगलं शिक्षण जर तुम्ही दिलं आणि द्यावं. आणि आता गव्हर्नमेंटने एवढ्या सवलती दिलेल्या शिक्षणामध्ये सुद्धा ना, की पैसे लागतात, अमुक लागतात, तमुक लागतात, असा हा काही विषय नाही. ठीक आहे, मेडिकल फील्डला वगैरे काही लागत असतील जास्ती, मला नाही म्हणायचं, परंतु मुलांना शिकवा, मुलांना शिक्षण द्या चांगलं. त्याच्यामध्ये तुमच्याही कष्टाची चीज होईल आणि दिवस फिरण्यामध्ये काही वेळ लागणार नाही. मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. अजून एक सांगतो, आता हा दशरथ चौरे बरोबर आहे. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला लागल्यानंतर आम्ही 2च विद्यार्थी अख्ख्या 400 मुलांमध्ये असं की हाताने भाकरी करून खायचो. हाताने मला भाजी यायची, त्याला भाकरी यायच्या. म्हणलं चल म्हणलं आपण एका रूममध्ये राहू. आम्ही जवळजवळ 1 वर्ष त्यांनी भाकरी आणि मी भाजी करायची. अख्ख्या कॉलेजमधले पोर म्हणायचे हे दोघं जर हाताने भाकरी, आम्हाला पैसेच नव्हते तर काय करायचं. आमच्याकडे 30 रुपये मिळणं सुद्धा आम्हाला मुश्किल होतं. त्याचे वडील शेतकरी, माझे वडील शेतकरी आणि आमचे जे शंकर गुरुजी आहेत ते आदर्श शिक्षक होते आमच्या गावातले. ते दादांचे ते चांगले, एकदम चांगले मित्र होते. एकदम म्हणजे बसणं उठणं होतं. ज्यावेळेस माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला त्यावेळेस घरात तर पैसे नव्हते. माझ्या वडिलांना तर काही कळत नव्हतं कसं इंजिनियर करायचं, काय करायचं. तर अश्विनचे वडील, म्हणजे अश्विन मुलगा इंजिनियर केलं त्यांनी. आमच्या काकू होत्या, त्यांच्या मिसेस, तर त्या पूर्वी चपट्या पुतळ्या होत्या. त्यांनी त्या कपाटातून बरं का अंकुश, त्या कपाटातून काढल्या बंडल. त्यांची एक्सपायर झाले त्या काकू त्यावेळेस. ते बंडल काढलं आणि मला म्हणले ह्या 5 आहेत तुला मी देतो. म्हणलं मला नका देऊ, आता त्याचे मला पैसे करून द्या. आणि पहिलं ॲडमिशन घेण्यासाठी 81 रुपये फी होती कॉलेजला, 150 रुपये मला शंकर भाऊनी दिले. म्हणजे आदर्श शिक्षक. आणि ते माझं म्हणजे अख्ख्या गावाला तर आदर्श होते, बरोबर आहे ना दादा शंकर भाऊ. हां, एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीचं होतं. हां, त्याआधी मला ते 150 दिले. मग नंतर फी भरली, मी तिथं राहिलो. नंतर हॉस्टेलला नंबर लागला, दशरथने मला भाकरी खाऊ घातल्या, मी झालो. अशा पद्धतीने शिकत इथपर्यंत मी पोहोचलो.
आणि आज जो माझा आणि सर्व्हिस पण चांगली झाली बाबा, ती सस्पेन्शन अमुक तमुक तसलं लपडं काय माझ्या नशिबात आलं नाही. योगाने मला कसं आहे, मला काय माझ्याकडूनही कामामध्ये चुका पण भयंकर झाल्या, पण मी चांगलं काम करत असून त्या आज एक वरच्या कमिशनर साहेबांनी बोलले करतोय ना काम, होणार नाही करणार त्याच्याकडून काय होणार आहे. माझ्याकडून बऱ्याच वेळेस काही चुका पण झाल्या, मला माहिती आहे मी चुकलो इथं, मी ॲग्रीवर साहेब माझ्याकडून चुकलं आपला महापालिकेचं, पण मी हे काम करेन तुम्हाला दाखवून देईन. तर त्यांनाही माझ्यावरती विश्वास बसल्यामुळे माझ्यावर ॲक्शन घेण्यावरती इथपर्यंत वेळ कधी त्यांच्यावरती आली नाही, माझ्यावरती आली नाही. आणि तुमच्या कृपेनं, परमेश्वरच्या कृपेनं, आईवडिलाच्या आशीर्वादानं, गावांच्या आशीर्वादानं एक माझं कारकीर्द संपलेली आहे. आता माझी दुसरी इनिंग चालू झालेली आहे आणि त्या इनिंगमध्ये बघू आता पुढं कसं कितपर्यंत आयुष्य लाभतं, कसं त्या पद्धतीनं चांगलं राहण्याचा. जसं पूर्वी आताही मी काही लोकांना बोलतो, मी जरी रिटायर झालो तरी मी माझ्या ओळखीवरती ज्याला काय काम करता येईल, लावता येईल तेवढे प्रयत्न मी नक्की करत राहीन आपल्या गावासाठी आणि आपल्या या लोकांसाठी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. कारण धनंजय गोसाई यांचं जे कुटुंब आहे, इतक्या हालाकीतून, इतक्या गरिबीतून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आता अगोदर श्यामनं सांगितलं की त्यांनी जरी म्हणले की शेती करीत होते, पण त्यावेळेस अशी शेती होती की त्या शेतीत पिकतच काही नव्हतं. आणि त्याच्यामुळं नाईलाजानं, कारण सगळं आपलं जी खरीपाचं होतं माळरानावरचं, तिथं आपल्याकडे कुठलीही पाण्याची सुविधा नव्हती. आणि मग मजुरी करून आपण काय करीत होतो की आज बी विठ्ठल मंदिरात, माझं घरच तिथं जवळ आहे, विठ्ठल मंदिरात त्या काळामध्ये आपल्याकडे आज बी विणा वाजवला जातो आणि पहारेकऱ्याला विणा 24 तास खाली ठेवता येत नाही. आणि मग त्याची जेवणाची व्यवस्था जी त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये, आपण विशीच्या आतच आपलं गाव होतं. आणि मग त्यावेळेस एक पाटी म्हणून एक टोपलं घ्यायचं आणि घराघराने जायचं आणि मग त्यांनी दिलेल्या भाकरी, त्यांनी दिलेली भाजी आपण त्यावेळेस देत होतो. ही काम तुमच्या वडिलांनी केले. कारण आपण ज्या भागात आता बघितलं तुम्ही, शेती काही नव्हतं तिकडं, आणि आता जी काय आहे तो स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा आशीर्वाद आहे. कारण जिथं बार्शीमध्ये त्या काळात बार्शी, तुळजापूर सारख्या मोठ्या शहरात बी रिंग रोड नव्हता, ती मुरुडमध्ये झाला. आम्हाला त्याचे फायदे तेवढेच झाले आणि आता तोटेही तेवढेच होत आहे. कारण आज आपण बघितलं त्या भागात जमिनीची किंमत काय, आमच्याकडं कुठेही लाखावर आता काही मिळत नाही, आमच्याकडे सगळे कोटीवर आकडे. म्हणून मला तुमची खास म्हणून मला तुम्हाला विनंती करायची की तुम्ही मुंबईत होता तोपर्यंत तुमच्या कुटुंबाचे होता, आता मुरुडमध्ये तुम्ही समाजाचे इथे लक्षात ठेवा. आणि पुढल्या काळामध्ये इथं जे आपला समाज आहे इतका काय आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही आणि त्याच परिसरात आपल्या जमिनी आहे. आता तुम्ही बाजूला एक घेतलेली आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला काय ते डेव्हलप करता येईल. पण आपले जे काही समाज बांधव आहेत, आपल्या भावकीतले बी आहेत, गिरी आहेत, काही गोसाई आहेत, यांच्याही अनेक जणांच्या जमिनी आहेत. पण आज आमच्याकडे असं झालं की ज्यावेळेस त्या बायपास करण्यासाठी जी आम्हाला एक स्वप्न होतं आमचं, त्याच्यातून काय होईल की बायपास केल्यानंतर त्याच्या बाजूची शेती विकल्यानंतर ती कुटुंब सदन होतील. पण मुरुडमध्ये उलट घडलेलं आहे. त्याच्यामुळं आपण सुद्धा ह्या समाजामध्ये ती जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या समाजातील जी कोणी लोक असतील त्याचं डेव्हलप कसं करता येईल. कारण मी अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमात जातो की आमच्या मुरुडमधून अनेक लोक असं नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेलेले आहेत, पण बाहेर गेल्यानंतर त्यांनी कसं वाकून कधी आपल्या समाजाकडे बघितलेलं नाही. कारण तुम्हाला जर याच्या पुढल्या काळात समाधान मिळवायचं असेल तर समाजाच्या बाबतीत तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. आज जसं सांगितलं, मला अंकुशने सांगितलं की अनेक जणांना तुम्ही मदत केली, मला याच्यापेक्षा आणखी अपेक्षित आहे. म्हणून मी आताच तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुटुंबाचे नव्हते, तुम्ही समाजाचे होते. आणि आता इथं हिनं जसं सांगितलं की निवडून येतील,
पप्पाला विचार देऊ कुठलं तरी तिकीट जर इच्छा असेल तर. आणि चिन्ह सुद्धा टोपीच घेऊ, हॅट कायम हॅट आहे, चिन्ह सुद्धा पाठ. आणि त्याच्यामुळं आता मी तुमच्या क्लिप बघितल्या कालच्या. काल आपला तिथं जो सत्कार झाला ठाण्याला, त्याच्या क्लिप आहेत माझ्याकडे. कारण ते श्यामचं विकास कामच आहे, त्यानं मला 15 दिवस बसू दिलं नाही. 2 दिवसाला दादा कार्यक्रम घ्यायचा, कसं करायचं. आणि मग मी त्या क्लिप बघितल्यानंतर आता जसं आपण आव्हाड साहेबाची बघितली, आज आम्ही काय बोलतो त्याला महत्व नाही, पण एक बाहेरचा माणूस ज्यावेळेस तुमच्याविषयी चांगला बोलतो त्यावेळेस मुरुडकरांची छाती भरून होते. तर आपल्यातला एक माणूस बाहेर जाऊन आज हे कमावतो एवढं सोपं नाही. तिथं सगळ्या क्लिप मध्ये मी भाषण ऐकले आपल्या काय अधिकाराचे. म्हणजे तुम्ही असं काय जणू चीफ इंजिनियरच होता त्याचे, एवढं तुम्ही काम केलं की ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस आम्हाला सगळ्याला चांगलं वाटलं. कारण आता वैजनाथ दादांनी सांगितल्यासारखं आत्ताच्या परिस्थितीत काही खरं नाही. आता काही नाही, माहिती अधिकाराचा कागद काम सुरुवात केली की दुसऱ्या दिवशी सकाळी आला म्हणून समजा. आणि नोकरी करणं तर सोपं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे तुमचं खास एकदा अभिनंदन. आणि तुम्ही आता माझ्याकडे श्याम यायचं तुम्हाला कारण माहित असेल की ह्या तुमच्या ज्या पत्नी आहेत ही माझ्या वर्ग मित्राच्या बहीण आहेत. इथं नर्सिंग बसलेला आहे. 1ली पासून 10वी म्हणजे जिल्हा परिषदला आम्ही दोघं एकत्र आहोत. आणि ह्या घरात मी कित्येक वेळेस आले. आणि आमचे वडील नाना स्वातंत्र्य सैनिक होते. आणि त्याच्यामुळे ह्या कुटुंबाचा काही असा आत्ताचा संबंध नाही की त्यावेळेचा संबंध आहे. पण इथं नर्सिंगने एक चूक केली तुम्ही जी केली नाही. आता त्यांना TDCत लागला होता, आदिवासी विकास महामंडळात. पुण्यात होता, मी कॉलेजला पुण्यात होतो त्यावेळेस. आणि ह्यानं कारण नसताना रिटायर झालो इकडं आला. माझं स्पष्ट मत आहे, मी म्हणतो गावातल्या जी शहरात आहे त्यांनी ग्रामीण मध्ये यायचा कधी प्रयत्न करू नका, कारण तिथं स्कोप आहे. आज ह्या गावातून अक्षरशः सेंटरिंग करण्यासाठी गेलेले लोक आज बिल्डर आहेत. आज आमच्याकडे तुमच्या त्या आमच्या ह्याच्यामध्ये एक मधु वारीक म्हणून आहे, त्याच्या पोराचं आता पुण्यामध्ये जिथं आपलं तुळशी बाग आहे अहो तिथं दुकान आहे. आज आमच्यातली काही जैनाची मुलं अक्षरशः आपल्या लक्ष्मी रोडला महागडल्या बाजूला विश्रामबाग वाडा आहे अहो त्या बाजूला फुटपाथवर कपडे विकणाऱ्यांचे आज 3-3 कोटीचे फ्लॅट आहेत तिथं. म्हणून मी मुरुडकरांना खास करून सांगतो की शहरातले मुरुडला ग्रामीण मध्ये येऊ नका. इथले काही नेता आले तर न्या, कारण तो स्कोप तिथं आहे. आणि त्याच्यामुळं नर्सिंगने एवढी मोठी चूक केली. आला कुठे इथं 2-3 एकर मध्ये काय लावीत बसला की सगळं वाळून जाते. दरवेळेला फेरतो. मुलाला बी काहीतरी कामधंदा लावलाय, मला चुकीचं वाटलं. हे काय तुम्ही तिथं राहून बी तर मुरुडकरांचं काम करू शकता असं काही समजायचं कारण नाही. आता अधिक मी जास्त बोलणार नाही, कारण 9:30 वाजलेले आहेत. जेवणाची व्यवस्था केली आम्ही. अगोदर तिकडं कार्यक्रम ठरवला. आता म्हणलं पावसात काय होईल म्हणून पुन्हा इकडं बदल केला. ती श्यामनं जेवणाचं आयटम काढले लग्नात असते, सवय लागलेली, मी बदलायला लावली. म्हणलो कार्यक्रम जरा वेगळ्या पद्धतीचा आहे, कारण त्यानं मला रोजच यायचा, दादा काय करायचं कसं करायचं. आणि मी करणं म्हणजे की माझ्या गावचा एक माणूस बाहेर जेव्हा चांगल्या पद्धतीचं काम करतो त्यावेळेस मोठी माझी जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आपण आपल्या कारकिर्दीमध्ये कुठेही मुरुड या नावाला कलंक लागू दिला नाही म्हणून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. मी माझी रजा घेतो. धन्यवाद. Happy birthday to you.
जले जब सूरज तब साथ हम रहे, ढले जब चंदा तब साथ हम रहे, हंसी जब छलके तब साथ हम रहे, हो भीगी पलके तब साथ हम रहे, खुद की परछाइयाँ चाहे मुंह मोड़ ले, वास्ता तोड़ ले, तभी साथ हम रहे। है हमें क्या कमी, हम बिछा कर ज़मीं आसमां ओढ़ ले, यूं ही साथ हम रहे। जले जब सूरज तब साथ हम रहे, ढले जब चंदा तब साथ हम रहे, हंसी जब छलके तब साथ हम रहे, हो भीगी पलके तब साथ हम रहे। खुश रंग जिस तरह है जिंदगी अभी, इसका मिजाज ऐसा ही उम्र भर रहे, उम्र भर रहे, भूले से भी नजर लग जाए ना कभी, मासूम खूबसूरत ही इस कदर रहे, इस कदर रहे, जो बादल छाए तब साथ हम रहे, बहारें आए तब साथ हम रहे, जले जब सूरज तब साथ हम रहे, ढले जब चंदा तब साथ हम रहे। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं।